आपल्या या BCच्या तिसऱ्या सत्रामधील पहिलं पुष्प आपण आज गुंफणार आहोत। तर यासाठी मी निवडलेलं पुस्तक आहे जीवन समजून घेताना। हे पुस्तकाचे लेखक आहेत गौर गोपाल दास। बऱ्यापैकी याची माहिती मी आपल्या ग्रुपवर आधीच शेअर केली होती हे पुस्तक वाचलं तेव्हा, आणि नंतर मॅडमनी जेव्हा मेसेज टाकला तेव्हा मी म्हटलं चला आपल्याला वाचायचंय। त्यानंतर मी परत हे वाचायला सुरुवात केलं, कारण कसं तुमच्या सगळ्यांसमोर प्रेझेंट करायचं म्हणजे मला अजून थोडंसं टेन्शन आलं आणि मुद्देसूद बोलणं गरजेचं आहे। त्यात मी फार शॉर्टकटमध्ये सांगितलं होतं, म्हणजे जे मला आठवतंय तेवढं। त्यामुळे ह्याची तयारी माझ्या परीनं केली आहे। आता कसं होईल ते पहा आता तुमच्या हिशोबाने। तर याचे लेखक जे आहेत गौर गोपाल दास, खरं पाहायला गेलं तर त्यांचे कपडे जर आपण बघितले तर आपल्याला ते साधूच्या वेशात दिसतील, पण त्यांचा परिचय मी आपल्याला पहिल्यांदा देते। तर गौर गोपाल दास हे या गोष्टीसाठी फेमस आहेत की त्यांनी हसत खेळत अध्यात्म मांडणारं जगत विख्यात व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत। कारण त्यांचे बरेचसे व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर, इन्स्टावर, ऑनलाईनमध्ये पाहायला मिळतात। आणि त्यांचा जो गुरु म्हणजे ते गुरु मानलेला आहे त्यांचा जो शिष्य परिवार आहे तो फार मोठा आहे। नुसता भारतातच नाही, भारताच्या बाहेर सुद्धा जगामध्ये खूप लोक त्यांना फॉलो पण करतात। त्यांच्या ग्रुपला सुद्धा फॉलो करणारे त्यांचे सबस्क्रायबरची संख्या सुद्धा लाखाच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कारण त्यांचे जे विचार आहेत ते आधुनिकतेकडे झुकणारे आहेत आणि आधुनिकता आणि अध्यात्म यांना एकत्र करण्याचं काम गौर गोपाल दासांनी केले। आणि त्यामुळे ह्यांचे विचार सुद्धा मला समजून घ्यायला फार अवघड गेलं नाही, उलट सोपं वाटलं। कारण असं आहे की माझा जो स्वभाव आहे तो आध्यात्मिकाकडे न वळणार आहे, म्हणजे मी नास्तिक आणि आस्तिकच्या मध्ये आहे। धड मी नास्तिकही नाही पूर्णपणे आणि पूर्णपणे आस्तिकही नाही। त्यामुळे ह्यांचे विचार मला फार पटले आणि कुठेतरी अध्यात्मही आपल्या जीवनात गरजेचं आहे हे या विचारामुळं मला मान्य झालं हे पुस्तक वाचल्यानंतर। आणि त्यामुळे मला वाटलं की हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, किमान माझे जो मित्र परिवार आहे त्यांना माहिती व्हावी, म्हणून मी ह्याबद्दल बोलण्यासाठी इथं तयार झाले। तर या पुस्तकामध्ये आपण बघायला गेलं तर हे जे आध्यात्मिक गुरु आहेत तर यांची माहिती मी पहिले देते की ह्यांनी पुण्याच्या COEP ह्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिक इंजिनियर पूर्ण केलेलं आहे। डिग्री त्यांची झालेली आहे त्याच्यामध्ये। काही काळ त्यांनी हिवेट पॅकर्ड नावाची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यानंतर ते अध्यात्माकडे वळलेले आहेत। तर मुंबईच्या आश्रमात व्रतस्थ साधकाचं जीवन ते 22 वर्षापासून व्यतीत करीत आहेत। प्राचीन तत्वज्ञान आणि समकालीन मानसशास्त्र यांच्याविषयी त्यांचा भरपूर असा व्यासंग आहे आणि खूप मोठा अभ्यास त्यांनी केलेला आहे। त्यानंतर त्यांचे जे गुरु आहेत आध्यात्मिक गुरु ते आहेत परमपूज्य राधानाथ स्वामी। आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आपल्याला त्यांचं चित्र दिसतंय। त्याचप्रमाणे याचं जे मलपृष्ठ आहे, जे मागचा भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा खूप सुंदररित्या या पुस्तकाची थोडक्यात माहिती दिलेली आहे। खरं तर ह्या पुस्तकाची जी मांडणी आहे त्या मांडणीमध्ये डायरेक्ट त्यांनी असं बोलायला सुरुवात केलेली नाही। त्यांना जेव्हा पुस्तक लेखन करा असं बऱ्याच लोकांनी सुचवलं की हे पुस्तक खूप सुंदर, तुम्ही खूप छान विचार मांडता, विचार मांडताना म्हणजे त्यांचे व्हिडिओ खूप फेमस आहेत, खूप म्हणजे तरुण वर्ग त्यांना मानणारा खूप आहे। आणि त्यामुळे 1-2 जणांनी त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही इतकं छान बोलता तर तुमचं जे बोलणं आहे ते तुम्ही लिखित रूपात मांडलं पाहिजे। आणि त्या रिक्वेस्टला मग त्यांनी सुरुवातीला नकार दिला, 2-4 वर्ष त्यांनी लक्षही दिलं नाही की आपण लिहिलं पाहिजे, सोडून दिलं। पण त्यानंतर काही बऱ्याच मोठे व्यक्ती पण त्यांना म्हणायला लागले की तू खूप छान बोलतोस, पण प्रत्येक वेळेस जेव्हा ते संभाषण करायचे तेव्हा एक विषय घ्यायचे आणि त्या विषयावर तेवढं संभाषण त्यांचं असायचं। मग लोकांचं म्हणणं झालं की आता समग्र कुठेतरी एक संग्रह असला पाहिजे, म्हणजे तुझे जे विचार आहेत तू एका चक्रात गुंफले पाहिजेस आणि त्याचं एक पुस्तक जर बनलं तर त्याचा अजून लोकांना फायदा होईल। कारण आपण सगळेजण इथे पुस्तक वाचणार आहेत, आपल्याला माहिती आहे आपण व्हिडिओ भरपूर बघतो, स्क्रोल करत राहतो, बऱ्याच स्टोरीज बघतो, पण त्याचा तेवढा आपल्यावर परिणाम होत नाही। पण जेव्हा आपण असं लिखित रूपात एखादं पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला तो मुद्दा नाही पटला तर आपण परत वाचतो, परत घेतो आणि पहिल्यांदा वाचल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्यांदा ते वाचतो तेव्हा आपल्याला नवीन काहीतरी गवसतं। आणि पुस्तक लिखित रूपात वाचणं, आता बरेच जण ऑनलाईन पुस्तक वाचण्याच्या ट्रेंडमध्ये आहे की नको पुस्तकाला वाचायचं, पण माझं मत आहे मी ऑनलाईन पण बरेच पुस्तकं वाचलेत, पण मी जेव्हा लिखित पुस्तक वाचते तेव्हा ऑनलाईन वाचणं आणि लिखित वाचणं यामध्ये खूप मोठा फरक आहे। कारण आपण जेव्हा हे पुस्तक वाचतो ना हे पूर्ण आपल्या आत्म्यापर्यंत झिरपतं हे लिखित रूपातलं, आणि ऑनलाईनचं तात्पुरतं येतं। जसं आपण बरेच वेळा बऱ्याचशे पिक्चर बघतो, कहाण्या बघतो, थोड्या काळ आपल्याला लक्षात राहतात, काही वेळानंतर ते आपल्या विस्मृतीत जातात, पण हे जात नाही। कारण हे इथं आपण खूप समजून उमजून परत ते शब्द आपल्या स्पीडनं वाचलेले असतात। आणि जेव्हा आपण ऑफलाईन वाचतो, ऑनलाईन वाचतो तेव्हा ते त्यांच्या स्पीडनं वाचतो आणि वेगळ्या पद्धतीने ते आपल्या डोक्यामध्ये जातं। आपण आता
नेत्यांनी वगैरे सुद्धा वाचलेलं आहे आणि त्यांनी बरेचसे याच्यामध्ये त्यांचे प्रशंसोद्गार पण दिले। त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे की फार अभ्यासवत व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राचं, त्यांनी सुद्धा या पुस्तकात वाचलेलं आहे आणि त्यांना ते सुद्धा म्हणतात की या पुस्तकाचा मला खूप फायदा झालेला आहे। त्यानंतर नितीन गडकरी आपले सर्वांचे परिचित, त्याच्यानंतर हेमा मालिनी, अजय पिरामल जे अध्यक्ष आहेत पिरामल ग्रुपचे, त्यांनी सुद्धा यावर खूप सुंदर असा अभिप्राय दिलेला आहे। म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी हे पुस्तक वाचलंय आणि त्यांना ते पटलंय, तेव्हा त्यांनी त्याला चांगला अभिप्राय दिलाय। तर ह्या पुस्तकाचा उल्लेख करताना मी असं म्हणेल की या पुस्तकामध्ये 4 भाग दिलेले, म्हणजे जीवन कसं जगावं ते 4 भागात सांगितलंय। त्यांचं म्हणणं आहे की आपलं जीवन म्हणजे एक 4 चाकी गाडी असते। 4 चाकी गाडीला 4 चाकं असतात आणि आपल्याला माहिती गाडी चालवताना जर एखाद्या चाकामधली हवा कमी किंवा जास्त असेल तर गाडीचा समतोल बिघडतो, गाडी जास्त स्पीडमध्ये डगमगायला लागते। मग समतोल जर टिकून घ्यायचा असेल तर 4ही चाकांमधली हवा व्यवस्थित पाहिजे। तसे हे 4 चक्र त्यांनी सांगितलेत आपल्या आयुष्यामधले आणि त्या 4हीचा जरी आपण समतोल व्यवस्थित ठेवला तर आपल्या जीवनाची जी गाडी आहे ती व्यवस्थित चालेल, आपला कुठेही ऍक्सिडेंट होणार नाही किंवा आपल्याला डगमगणार नाहीत आपण आयुष्यामध्ये। त्यामुळे हे खूप सुंदररित्या हे 4 चक्र यांनी समजावून सांगितले। आता हे 4 चक्र समजावून सांगताना त्यांनी या प्रत्येक चक्रामध्ये 4 ते 5 प्रकरण दिली आणि त्या प्रत्येक प्रकरणामध्ये एक एक विषय घेऊन आपल्या पुढे ते मांडलेले आहेत। तर मी त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने आपल्याला ते सांगणार आहे। तर त्यांचं म्हणणं असं आलंय, त्यातलं पहिलं चक्र आहे ते म्हणजे वैयक्तिक जीवन, दुसरं चक्र जे त्यांनी सांगितलेले ते म्हणजे नाते संबंध, तिसरं चक्र आहे कार्यक्षेत्र जिथं आपण कार्य करतो ते ठिकाण, चौथं चक्र आहे सामाजिक योगदान आणि हे प्रत्येक चक्र पहिल्या चक्रावर डिपेंड आहे। पहिलं चक्र जर आपलं व्यवस्थित असेल तर दुसऱ्या चक्रापर्यंत आपण जातो आणि दुसरं व्यवस्थित असेल तर तिसऱ्या, आणि शेवटचं जे सामाजिक योगदान आहे तर गौरगोपालदास असं म्हणतात की जोपर्यंत तुमचे हे 3 चक्र पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही समाजासाठी काहीच करू शकणार नाही। जर तुम्हाला समाजासाठी काही करायचं असेल तर पहिले हे 3 चक्र तुमचे व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि ते खूप सुंदररित्या त्यांनी याच्यामध्ये उदाहरणाद्वारे मांडले आणि मुख्य म्हणजे त्यांनी याच्यात बऱ्यापैकी स्वतःची उदाहरणं दिलीत की माझ्यासोबत काय घडलं, कसं झालं आणि मला हे कसं पटलं, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पटायला खूप सोप्या जातात। त्यानंतर पहिल्या चक्राकडे आपण वळूया। पहिलं चक्र आहे वैयक्तिक जीवन। आता ही कथा कशी मांडलेली आहे तर कथा मांडण्याचं त्यांनी असं दाखवलेलं आहे की त्यांनी एक कुटुंब सांगितलंय। आता ते नेहमी त्यांच्या आश्रमामध्ये प्रवचन देतात, त्यांचे बरेचसे अनुयायी आहे, त्यातलाच एक अनुयायी आहे, त्यांच्या थ्रू ही कथा त्यांनी आपल्याला मांडलेली आहे। त्यांनी असं सांगलेलं आहे की त्यांचे जे अनुयायी आहे ते खूप श्रीमंत आहेत, जोडी असते त्यांच्याकडे आणि त्या जोडीमधला जो पुरुष आणि स्त्री असते त्यांना घरी आपल्या जेवायला बोलवतात, की खूप वेळा बोलवतात, हे बऱ्याच वेळा नकार देतात, पण एक वेळा म्हणजे त्यांना असं नकार देणं जड जातं कारण त्यांनी खूप वेळा आग्रह केलेला असतो आणि हे त्यांच्या घरी जातात। घरी गेल्यानंतर तो खूप श्रीमंत माणूस दाखवला, खरं तर त्याची परिस्थिती फार गरीब परिस्थितीतून तो मोठ्या पदावर गेलेला असतो, जे की मुंबईतला जो समुद्र किनारचा एरिया आहे जिथं कोट्यावधीनं प्लॉटची किंमत आहे त्या ठिकाणी त्याचं घर, आलिशान घर, आलिशान गाडी, घरात नोकर चाकर, ते पाहून म्हणजे हे प्रसन्न होतात, बाबा एवढा मोठा माणूस पण तरी अध्यात्माला जोडलेला आहे, म्हणजे जोडपं खूप चांगलं आहे आणि हे त्यांच्या डोक्यात विचार येतात। त्यांना बघून यांना पण खूप प्रसन्न वाटतं आणि जेव्हा बसतात ते काटे चमचे त्यांच्या समोर ठेवतात, पण यांना अवघड होतं आता काट्या चमच्यानं मला खायचं येतं त्यांना ते सगळे, पण ते नको वाटतं। इडली त्यांच्या समोर सर्व केली जाते, ते साऊथ इंडियन कपल असतं। मग ते जेव्हा त्या कपललाच वाटतं बाबा काहीतरी यांना अवघड होतंय आपल्या समोर, ते स्वतः हाताने खायला सुरुवात करतात, तेव्हा यांना खूप आनंद होतो की बाबा एवढा उंचीवर माणूस गेला पण याची मुळं अजूनही जमिनीशी रुजलेली आहेत आणि त्यामुळे त्यांचा आनंद होतो। आणि नंतर त्यांना सोडायला हॅरी नावाचा गृहस्थ जेव्हा परत आश्रमात ह्यांना एक मीटिंग असते, त्या मीटिंगसाठी पोहोचायचं असतं, हे म्हणतात मला गडबड आहे, तर तो म्हणतो नाही मी तुम्हाला सोडून येईल। मग हा सोडायला जेव्हा रस्त्यात निघतो, रस्त्यात खूप मोठा ट्रॅफिक जाम लागलेला असतो आणि या ट्रॅफिक जाम मध्ये या दोघांचा जो संवाद आहे, म्हणजे या हॅरीचं एवढं सुंदर, याला वाटतं ह्या माणसाला आता काही दुःख नसेल, हा एवढ्या उच्च पदस्थ आहे, एवढा श्रीमंत आहे, गाड्या म्हणजे ज्या खूप महागड्या गाड्या आहेत ते याच्याकडे आहेत, म्हणजे ह्याला काहीच कमी नाही आणि बायको पण एवढी सुज्ञ सुशील, सगळ्या गोष्टी आहेत। पण जेव्हा गाडीत बसतो तेव्हा या दोघांची चर्चा होती, तेव्हा त्याला असं लक्षात की हा कुठेतरी दुःखी आहे, याच्या आयुष्यात कुठेतरी दुःख आहे आणि मग तो त्याचं दुःख वाटून घेताना तो दोघांचा जो प्रसंग किंवा जो संवाद आहे शेवटा यांच्या आश्रमापर्यंत चाललेला तो संवाद म्हणजे हे पुस्तक, या रीतीने हे पुस्तकामध्ये वेगवेगळे प्रकरण मांडले। म्हणजे त्याला समजून सांगताना गौरगोपालदास कोणकोणत्या गोष्टी समजून सांगतात, कशा प्रकारे सांगतात, म्हणून ही स्टोरी त्याच्या स्टोरी बरोबर समांतर चालते, अशा प्रकारे ती नरेट केलेली आहे। तर यातलं जे पहिलं चक्र दिले ते आहे वैयक्तिक जीवन। वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी पहिला प्रकरण दिलेले कृतज्ञतेतून विकास। तर
अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सकारात्मक शोधून कृतज्ञ तत्व अंगीकारत आपण जगलं पाहिजे असं ते म्हणतात. की कृतज्ञ कधी असलं पाहिजे. सामान्यपणे आपण कृतज्ञ असतो एखाद्याच्या कृतीबद्दल, पण जेव्हा आपल्याला खूप राग येतो एखाद्याचा, तेव्हा आपण त्याच्या आधीचे सगळे चांगल्या गोष्टी विसरून जातो. म्हणजे आपण तिथं कृतज्ञ होतो आणि त्याची ती सध्याचीच गोष्ट आपल्याला लक्षात राहते आणि त्यानुसार आपण त्याच्यासोबत वागायला लागतो. तर ते म्हणतात एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा बघताना आपण त्याच्या चांगल्या गोष्टीचा सुद्धा आधी विचार केला पाहिजे. ठीक आहे, आणि परिस्थिती बऱ्याच गोष्टी असतात त्या सगळ्यांचा विचार करून आज तो असा का वागला याचा विचार करून आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. तर नकारात्मक गोष्टीचा विचार करण्यापेक्षा त्यात सकारात्मक काय आहे हे आयुष्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शोधा. म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल आणि आपल्या जीवनातल्या विविध समस्या सुटतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कृतज्ञता ही भावना नाही तर ती एक मनाची अवस्था आहे. तिचा विकास आपल्याला करता येतो आणि त्याचा विकास करण्याच्या विविध पायऱ्या सुद्धा त्यांनी या पुस्तकामध्ये खूप सुंदररित्या सांगितलेल्या आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की आनंदी लोक हे कृतज्ञ नसतात तर कृतज्ञ लोक हे आनंदी असतात. म्हणजे जर आपण कृतज्ञ राहिलो तर आपण निश्चितच आनंदी होऊ असं त्यांचं म्हणणं आलं. आता ह्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण देताना एक गंधर्विका नावाच्या एका मुलीचं उदाहरण दिले की ती कॅन्सरग्रस्त असते. 8 वर्षाची मुलगी. आई वडील खूप चांगल्या पदावर असतात पण अचानक त्या मुलीचं दुखायला लागतं आणि त्यामुळे दवाखान्यात जातात तेव्हा त्यांना लक्षात येतं की हिला पोटाचा फार मोठा असा ब्लडचा कॅन्सर झालेला असतो आणि तो फार फास्टरित्या वाढतो तो कॅन्सर आणि तो 3ऱ्या स्टेजपर्यंत पोहोचलेला आहे. मग त्यामध्ये ते एवढे परेशान होतात आणि त्या परिस्थितीत म्हणजे परिस्थिती एवढी वाईट असते. ते रोज बघतात आपल्या मुलीला, वेगवेगळ्या टेस्ट चालू असतात, वेगवेगळे इंजेक्शन्स चालू असतात, ती तडफडत असते आणि हे डोळ्यासमोर आई वडील पाहत असतात आणि एवढ्या परिस्थितीत त्यांचे दुसरे लहान मुलं घरी असतात. पण ते जेव्हा पाहतात की आपल्या या परिस्थितीमध्ये त्यांचे शेजारी त्यांना मदत करतात, शेजारी मुलींना सांभाळत असतात, बाकीचे नातेवाईक त्यांना आर्थिक मदत देऊ करतात. खरंच त्यांची आर्थिक मदत पद्धती चांगली असते पण तरीही त्यांच्याकडे डबा देणं किंवा ऑफिसचे जे कलिग्स आहेत ते येतात, त्याची कामं करतात किंवा त्याला तू आता बाबा ऑफिस इथेच बसून तू ऑफिसचं काम करून त्याला मदत करतात आणि हे सगळं बघून त्याच्या मनात त्याही परिस्थितीत तो इतका कृतज्ञ असतो. त्याला वाटतं मी हे सगळं जे करू शकायलो आज ते या सगळ्या लोकांमुळे. म्हणजे मलाकडे किती चांगली ईश्वराची देणगी, मला इतके चांगले माणसं मिळाली. तो आधीच सगळं विसरतो आणि ती कृतज्ञता त्याच्या मनामध्ये असते. म्हणजे तेवढी कठीण परिस्थिती असताना सुद्धा तो कृतज्ञता भाव विसरत नाही आणि ते त्याच्यामध्ये दिलंय. आणि नकारात्मककडे वळणे माणसाचा खरं तर स्वाभाविक कल आहे की आपण नेहमी ती गोष्ट बघतो की पांढऱ्या फळ्यावर सर एक टिंब काढतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला विचारतात की काय दिसतंय तुला. तर प्रत्येक विद्यार्थी वर्गातला उठून सांगतो की बाबा तो काळा टिंब काढलाय सर तुम्ही. पण त्यातला एकही विद्यार्थी म्हणत नाही की सर एक काळा टिंब सोडून बाकीचा शुभ्र पांढरा मला इथं फळा दिसतोय. असं कोणीच म्हणत नाही. कारण आपला मानवी स्वभाव काय आहे की आपण जी नकारात्मक गोष्ट आहे ती आधी घेतो. हा कल आहे, आपला मानसिक कल असतो आपला आणि तोच ते म्हणतात की आपण तो कल सोडून आपण स्वतःला असं तयार करा तुम्ही की तुम्ही सकारात्मककडे बघायचं सुरुवात. कृतज्ञता बाळगली तर सकारात्मकता आपोआपच मिळते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट कुणी आपल्यासाठी छोटीही गोष्ट केली तर कृतज्ञता बाळगा आणि त्याला ती व्यक्त करा, ती गरजेची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हाला काय होतं की कितीही दुःख असलं तर कृतज्ञतेमुळे त्या प्रसंगी आपल्याला एक आत्मिक सामर्थ्य मिळतं. म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना की एक सामर्थ्य होतं की मी काही झालं, मी आज या वाईट परिस्थितीत आहे पण माझ्या मागे एवढे लोक आहेत जे माझ्यासाठी रोज काही ना काही करतात आणि जे माझ्यासाठी झटत आहे. त्यामुळे तो माणूस खंबीर राहिला आणि तो म्हणतो की त्यांच्यामुळे मला बळ आलं आणि ती मुलगी शेवटी आजारातून नीट होते. अमेरिकेत तिचा उपचार होतो आणि ती व्यवस्थित होते. त्यानंतर तो सगळ्यांना घरी बोलवून ती आपली कृतज्ञता व्यक्त करतो प्रत्येकांच्या प्रती. त्यानंतर ते सांगतात की सगळ्यांचं आयुष्य खूप बिझी आहे, आपण सगळे खूप बिझी आहेत, प्रत्येकाला विविध काम आहेत, पण तुम्हाला गरज असते एका क्षणभर विश्रामाची. विश्राम सुद्धा आपल्या आयुष्यात गरजेचा आहे. पॉज बटन कसं दाबायचं हे आपल्याला कळालं पाहिजे असं गौर गोपालदास म्हणतात. वेळ नाही, आता कृतज्ञता व्यक्त करायला मला वेळ नाही असंही म्हणणारे काही लोक आहेत. तो वेळ नाही म्हणणं खरं तर चुकीचं आहे. त्यामध्ये ते सांगतात अशा मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं की त्यांच्या इतके तर आपण बिझी नाहीत पण ते लोक सुद्धा कृतज्ञता वेळोवेळी व्यक्त करतात आणि आपले नाते संबंध दृढ करतात. तर तुम्ही सुद्धा कुठंतरी पॉज बटन दाबा, स्वतःला वेळ द्या. विश्राम नाही घेतला तर जीवनातले काही सुंदर क्षण आपण गमावू शकतो. म्हणून कधीतरी विश्राम घ्या, पळत राहू नका प्रत्येक गोष्टीच्या मागे असं ते म्हणतात. आणि चांगुलपणा आपल्याला लक्षात जर आला कुणाचा तर आपल्या कृतीतून तो व्यक्त करत जा. मला तुझ्यातलं हे आवडलं असं समोरच्याला सांगा. त्यामुळे काय होईल की तुमचे नातेसंबंध अजून दृढ होतील असं ते म्हणतात. आणि थँक्यू म्हणणं गरजेचं आहे आयुष्यात. आपण बरेच वेळा आपल्याला वाटतं पण आपण व्यक्त नाही करत. बऱ्याच जणांची सवय असते
की एखाद्याविषयी आपल्याला प्रेम वाटतं की माझी खूप चांगली मैत्रिणीने मदत केली, नाही नाही ती केली असेल, आपण तिला कधीच व्यक्त करून सांगत नाहीत की नाही बाई तू माझी आज खूप मदत केली आणि मला तुझ्यामुळे हे झालं, सांगा तसं, त्यामुळे तुमचे नातेसंबंध चांगले होतील असं ते म्हणतील. त्याच्यानंतर पुढचं प्रकरण आहे काळजी तरी कशाला. त्यात खूप सुंदर त्यांनी एक ग्राफ सांगितलेला आहे की समजा तुम्हाला एक समस्या आहे, त्या समस्या तुम्ही सोडवू शकता का, त्यानंतर पुढे ॲरो दिलाय त्यांनी, सोडवू शकता ना, मग काळजी तरी कशाला. शेवट त्याचा तिथं होतो, मला खूप मोठी समस्या आहे, तुम्ही सोडवू शकत नाही, मग नाही सोडवू शकत तर काळजी तरी कशाला. सोडवता येणार नाही तरी तुम्ही काळजी करता, काळजी करू नका. म्हणजे ते प्रत्येक गोष्टीला नेऊन त्या काळजी तरी कशाला पर्यंत नेऊन स्टॉप करतात की तुम्ही सोडवू शकता तरी काळजी करू नका, नाही सोडवू शकत तरी काळजी करू नका, तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं झालंय तरी तुम्ही काळजी करू नका. काळजी करणं म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य कमी करत जातो, तिकडे वळता असं ते म्हणतात. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की व्हॉट्सअपचे जे संस्थापक होते, आपल्या सगळ्यांना माहित आहे ते, त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी आधी ट्विटरकडे कंपनीकडे जॉबसाठी अप्लाय केलं होतं, पण ट्विटरनं त्यांना नकार दिला. ट्विटरनी नकार दिला, जॉब नाकारला. फेसबुककडे गेले, त्यांनी सुद्धा त्यांना नकार दिला आणि जॉब नाकारला. ते नाराज नाही झाले, ठीक आहे मला नाही नाकारला तिथं, आणि मग त्यांनी काय केलं की व्हॉट्सअप एक स्वतंत्र असं ऍप बनवलं व्हॉट्सअपचं, आणि ते अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झाला. खूप लवकर ते एवढे फेमस झाले की तिथं नोकरी करून त्यांना जेवढं मिळणार नव्हतं, शेवटी गुगलनंच त्यांचं व्हॉट्सअप विकत घेतलं आणि कोट्यावधी रुपये त्यांनी त्याच्यात कमवले. म्हणजे ते जर म्हणले असते नाही बाबा मी इथंही नोकरी मला ह्यांना नाकारली म्हणजे मी काही करू शकत नाही आणि आयुष्यात हारले असते, तर व्हॉट्सअप ते निर्माण करू शकले नसते आणि आज जिथं होते ते तिथं पोहोचू शकले नसते. म्हणून नकारात्मकता आयुष्यातली कमी करा आणि सकारात्मकता शोधा. तर ते म्हणले की बरं झालं त्यांनी मला नोकरी दिली असते तर मी व्हॉट्सअप शोधू शकलो नसतो आणि स्वतःचा अंपायर नसतो उभं करू शकलो. म्हणून काही नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता पाहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे गौर गोपालदास खूप सुंदररित्या आपल्याला सांगतात. त्यानंतर ते म्हणतात की आध्यात्मिक साधना सुद्धा आपल्यासाठी आवश्यक आहे. तर ती कशासाठी गरजेची आहे, तर जर आपल्याला जमिनीवर पाय रोवून राहण्यासाठी सगळ्यात महत्वाची असते आध्यात्मिक साधना. आपण कितीही उच्च पदावर गेलो, जर आपल्याला जर आध्यात्मिकाचा पाया असेल किंवा ते पाठीमागे असेल तर आपण कधीच हवेत उडणार नाही, आपले पाय जमिनीवर राहतील, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि आपल्याला स्वतःला जर ईश्वराशी जोडून घ्यायचं असेल तर हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे आध्यात्मिकता. त्यामध्येही त्यांनी फार असं व्रत वैकल्य ह्याला विचार दिला नाही, तुम्ही फक्त माणुसकी जपा. कारण त्यांचं म्हणणं आहे की जसं आपल्याकडे वारकरी पंथ आहे, वारकरी पंथात कोणतंही व्रत वैकल्य जात पात ह्या कोणत्याच गोष्टी ते मानत नाही, फक्त पांडुरंगाशी जोडणं. पांडुरंग हा प्रतिकात्मक आहे, कुठंतरी एक सकारात्मक ऊर्जा म्हणून ते पांडुरंगाकडे पाहतात आणि त्याच्याशी जोडणं म्हणजे तुम्ही माणुसकी जोडता. जेव्हा आपण वारीत पाहतो किती लोक माणुसकीनं वागतात, ते पाहत नाहीत लहान मोठा, मोठ्या लहानाच्या बी पाया पडतात माऊली म्हणून ते लोक. मग ही कुठून येतं, तर हे अध्यात्मात मधून येतं, त्यांच्यामध्ये जी सकारात्मकता येते. आणि प्रत्येक गोष्टीकडे ते स्वतःच्या त्रासाकडे बघत नाही, त्यांना ती काहीच नकारात्मकता जाणवत नाही. मला आज झोपायला ओल्या जागी झोपलो किंवा मला आज जेवायला मिळालं नाही, माझे पाय खूप दुखत आहे, हे सगळं ते तिथं विसरून जातात. कारण त्यांचं फक्त ध्यान असतं त्या विठ्ठला चरणी की मला तिथं पोहोचायचं. म्हणजे कधीतरी तुम्ही जर आध्यात्मिकताकडे जर बघायला गेलं तर ते आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या ज्या समस्या ज्या वारीतल्या लोकांना त्या आपण आपल्या जीवनातल्या समस्या समजू, त्या सुद्धा आपण विसरून जातो आणि कुठेतरी पॉझिटिव्हिटीकडे आपण येतो. म्हणून आध्यात्मिकतेचा पाया आपल्या जीवनाशी असायलाच हवा असं गौर गोपालदास सांगतात. त्यानंतर दुसरं चक्र सांगितलंय नातेसंबंध, जे की आपल्या खूप जवळच आहे आणि आपण ते सोडू शकत नाही. खास करून आपल्या लेडीजच्या खूप जवळचा हा विषय आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की नातेसंबंधांमधलं सगळ्यात महत्वाचं असतं संवेदनशील संभाषण. म्हणजे जेव्हा आपण एकमेकांसोबत वागतो नात्यामध्ये, मग ते नवरा बायकोचं असो, मित्रत्वाचं असो किंवा घरातल्या इतर नातेवाईकांसोबत असो, वागताना आपण संवेदनशीलता जोपासली पाहिजे. जीवनाकडचा पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे त्याचा परिणाम आपल्या नातेसंबंधावर होतो. म्हणून जर आपण जीवनाकडे पॉझिटिव्हरित्या पाहिलं तर नातेसंबंधाकडे सुद्धा पॉझिटिव्हरित्या पाहतो. कारण हॅरीच्या जीवनात त्यांच्या नवरा बायको मधलंच वितुष्ट होतं. त्या गाडीत बसताना ते त्यांना लक्षात आलं, तो जेव्हा म्हणतो की नाही आता आमचं खूप भांडण आहे, तो पाहतो घरीतही खूप सुंदर आनंदानं राहत होते आणि हा गाडीत मला वेगळंच काहीतरी बोलतोय. मग त्यामुळे ते त्याला सांगायला गेले की बाबा सगळ्यात आधी असतो संवेदनशील संभाषण. तुमचे जे व्हायलं त्यात तू आता विचार कर, मी जो बोलतोय त्याच्यावर विचार कर आणि शेवटी तुला काय वाटतं ते बघ. आणि ते त्याला म्हणतात की जेव्हा आपण जीवनाकडे पॉझिटिव्हरित्या पाहतो तेव्हा आपण प्रत्येक नात्याकडे पॉझिटिव्हरित्या पाहतो. मग त्यातला निगेटिव्हिटी जी नकारात्मकता आहे की नाही हा मला बोलला किंवा ह्याच्यामुळे दुखावला गेलो मी, पण त्याच्या आता समजा आपला 16 वर्षाचा सहवास आहे,
आता मी माझंच घेते उदाहरण, माझा किंवा माझ्या पतीचा तो 16 वर्ष संवाद आहे. कधीतरी आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीवर वितुष्ट येतं, त्या दिवशी आपल्याला भयंकर राग येतो, तो काहीतरी वेडं वाकडं बोलतो, आपल्याला वाटतं की नाही आता हे सगळं सोडून आपण जावं. पण आपण त्या 16व्या वर्षातली एक दिवस आठवतो, पण त्या आधीची 15 वर्ष, त्या 15 वर्षात त्यानं आपल्यासाठी काय केलं, आपण आजारी असताना कधीतरी आपली काळजी घेतली, कधीतरी आपल्याला तो प्रेमानं बोललेला आहे, आपल्यासाठी त्यानं काहीतरी त्याग केलेला आहे, हे सगळं आपण तिथं विसरतो कारण त्या एका क्षणाच्या भांडणासाठी. तर ते म्हणतात की सकारात्मकता, मग तुम्ही ते मागचं बघा, सकारात्मक बघा की याच्यामध्ये काय मी त्याच्यासाठी कृतज्ञ असलं पाहिजे. तिथं ती कृतज्ञता भाव तुम्ही तिथं आणा, जो पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघितला होता. ती आल्यानंतर तुम्ही ना आजचं भांडण सहज विसरून जा. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आपल्याला संवेदनशीलता जागवायची असेल तर त्यामध्ये एक महत्वाचा गोष्ट मला अजून वेगळं त्यांच्यामधलं कळालं की त्यांचं म्हणणं आहे सजीवांसोबत तर संवेदनशीलता वागता, निर्जीव वस्तू सोबत सुद्धा तुम्ही संवेदनशील वागा. आता हे त्यांनी त्यांच्या उदाहरणावरून कसं सांगितलं, त्यांच्या आश्रमामध्ये स्वतःचं काम स्वतः करतात. ते एके दिवशी त्यांचे कपडे धुत होते. कपडे धुत असताना त्यांचे जे गुरुबंधू आहे, त्यांच्यापेक्षा जे ज्येष्ठ होते त्या आश्रमात, ते तिथे आले. त्यांना म्हणाले, आणि ह्यांनी काय केलं, बकेट जी असते ती बकेट पाण्याने भरली आणि तिला खटकन धक्का देऊन बाजूला सारले, ह्यांना तिथे कपडे धुवायचे म्हणून. त्यांनी विचारलं तू काय करतोस, हे म्हटलं मी कपडे धुते. परत विचारलं तू काय करतोस, हे परत म्हटले मी कपडे धुते. परत तिसरी वेळेस त्यांनी विचारलं तू काय करतोयस नक्की, ते म्हणे तुम्हाला कळतंय ना मी कपडे धुत आहे माझे. ते म्हणे मी त्याबद्दल विचारलं, तू त्या बकेटला कसं वागवलंस. हे म्हणे काय केलं मी तिला सरकवलं. ते म्हणे नाही म्हणे, ती जरी निर्जीव असली तर तुझं जे वागणं आहे, तुझी जी संवेदनशीलता आहे, त्या संवेदनशीलतेमध्ये तू निर्जीव वस्तूला जर संवेदनशीलपणे बघशील तर तू आपोआपच सजीव वस्तूंकडे संवेदनशीलतेने बघशील. म्हणून तुम्ही मुळातच स्वतःला सवय अशी लावा की प्रत्येक गोष्टीकडे आपण संवेदनशीलतेने बघलं पाहिजे. मग त्यासाठी निर्जीवापासून सुरुवात करा. ही वेगळी गोष्ट मला ह्यांच्याकडून कळाली, कारण आपण संवेदनशीलता बरेच वेळा ऐकतो, पण ती माणसाबद्दल, मुलांबद्दल किंवा व्यक्तींबद्दल. पण ह्यांनी ते सांगितलं. आणि मग त्यांचं म्हणणं आहे की कुणालाही जर वाईट वागवलं, मग ती निर्जीव का वस्तू असना, तर त्या वृत्तीचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होतो आणि आपल्या नकारात्मक परिवार आपल्या नातेसंबंधावर होत असतो. जेव्हा आपली वृत्ती नकारात्मक बनते तेव्हा नातेसंबंधामध्ये सुद्धा ती झळकते आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या नातेसंबंधावर होतो. म्हणून तुम्ही कायम सकारात्मक ठेवा. सकारात्मकता असली की तुमचे नातेसंबंध सुद्धा चांगल्या रीतीने राहतील. त्यानंतर दुसरं प्रकरण यामध्ये त्यांनी दिलंय की सदाचारी दृष्टिकोन. तर याच प्रकरणामध्ये आम्ही चर्चा करत होतो शाळेमध्ये. काल मी हे पुस्तक वाचते, म्हणजे परत वाचायला घेतलं मी आता इथे सादर करायचं म्हणून. तर मॅडमची नामची चर्चा झाली, कदम मॅडमची. तर मी हे त्यांना म्हणलं बघ, म्हणलं त्यांनी निर्जीव वस्तूला सांगितलं, त्यांनी एक उदाहरण सांगितलं. ती म्हणे बरोबर आहे, हे मी उदाहरण बघितले. त्यांचे जे भाऊजी आहेत, 3 नंबरचे भाऊजी तिचे, ती म्हणे आमचे भाऊजी त्या गाडीला इतके छान पुसतात त्यांच्या स्वतःच्या, असं जरासे धूळ वगैरे होत नाही. आणि नेमकं तसंही ते त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना जपतात, म्हणजे बायको असो, आई असो, सासू असो, तेवढेच जपतात. म्हणजे त्यांच्या स्वभावात बी ती सकारात्मकता खरंच आहे. आणि मला हे उदाहरण म्हणजे तिनं सांगितलं की नाही आमच्या भाऊजीमध्ये ही सकारात्मकता दिसून येते. कोणती वस्तू असो ती खूप काळजीपूर्वक तिची काळजी घेतात. तर हे आमची याच्यावर बरीच चर्चा झाली काल शाळेमध्ये जवळपास. त्यानंतर सदाचारी दृष्टिकोन त्यांनी सांगितलंय की आपल्याकडे त्यांनी सांगितले की प्रत्येक माणसं, जी समाजामध्ये माणसं आहेत ती 5 वृत्तीची असतात. त्यातली पहिली वृत्तीची माणसं कशी असतात, जे इतरांमधले फक्त वाईटच बघतात आणि त्याला व्यापक रूप देतात की नाही हा असा आहे, तसा आहे, तसा आहे, त्याचं चांगलं कधीच बघत नाही, म्हणजे एकही गोष्ट चांगली त्यांच्या नजरेस येणार नाही, असे लोक असतात. त्यानंतर दुसऱ्या नंबरचे लोक असे असतात जे चांगलं आणि वाईट दोन्ही बघतात, पण वाईटलाच मान्य करतात की नाही वाईटच आहे. चांगलं कळतं त्यांना, पण त्याचा विचारात घेणार नाही ते. तिसऱ्या प्रकारची लोक आहेत जे वाईटही बघतात, चांगलेही बघतात आणि तटस्थ राहतात, त्यांना काही घेणं देणं नसतं, ना वाईट अशी ना चांगली अशी. चौथ्या प्रवृत्तीचे लोक असतात जे दोन्हीही पाहतात आणि वाईटाकडे दुर्लक्ष करतात आणि चांगलंच फक्त त्या व्यक्तीतलं पाहतात. तर त्यांचं म्हणणं हे चौथ्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते अतिवृच्च पातळीचे लोक असतात. आणि 5व्या पातळीचे लोक जे आहेत ते निव्वळ चांगलं पाहतात. हे साधूच लोक करू शकतात, सामान्य लोक करू शकणार नाही. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं की आपण चौथी वृत्ती बाळगली पाहिजे. त्यासाठी ते त्यांच्या ऑफिस मधलं उदाहरण देतात, त्यांच्या मॅनेजरचं, की एक व्यक्ती होता ज्याच्यामुळे ऑफिसचं खूप मोठं नुकसान होतं. पण तो मॅनेजर जेव्हा त्याला बोलवतो, आता सगळ्यांना वाटतं याला फार झाकणार, फार मोठं कंपनीचं यानं नुकसान केलं, सगळं झालं. तो मॅनेजर येतो, आल्यानंतर त्याला थोडंफार बोलतो, सोडून देतो. बाकीचे परेशान होतात, तेव्हा बाकीचे जाऊन विचारतात तुम्ही असं का केलं. ते म्हणे ठीक आहे, या प्रोजेक्टमध्ये ह्या माणसामुळे मला झालं नुकसान, त्याच्या बेपरवाईमुळे असो कशामुळे असो माझं नुकसान झालं, पण ह्या माणसामुळे याआधी मी बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये माझा आर्थिक लाभ झाला होता. मग मी त्याचा तो चांगुलपणा विसरून मला कसं चालेल.
आता हा वाटला बेपरवाईनं वागला, याच्यामुळे माझं नुकसान झालं, पण याच्या एका वाईटामुळे मी याची आधीची चांगली बाजू विसरू शकत नाही. तर तसं आपण केलं आणि त्याच्यामुळे त्या माणसाला पण इतकं चांगलं वाटलं की हा आपल्याला एवढं, आणि त्यानंतर त्यानं खूप जोमानं काम करायला सुरुवात केलं आणि आभार व्यक्त करायला तो परत केबिन मध्ये आला त्याच्या, की सर माझी चूक झाली होती, आणि यामुळे तो माणूस जोडला गेला त्याच्याकडे आणि तो माणूस तुटला नाही त्यांच्यापासून. तर असं म्हणतात यासाठी असंच आपले नातेसंबंध सुद्धा तुटणार नाही, ते आपल्याशी जोडून राहतात जर आपण त्यांच्या सकारात्मक गोष्टी बघितल्या तर. त्यानंतर जर कुणाची चूक झाली एखाद्या नातेसंबंधात, त्याची दुरुस्ती आपण दक्षतेने दुरुस्ती केली पाहिजे, हे एक प्रकरण आहे. आता दक्षतेने दुरुस्ती करणं हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की हे कौशल्य, ते प्रत्येकाला जमलं पाहिजे. त्यासाठी ते एक छान उदाहरण देतात नवरा बायकोचं. नवरा घरी येतो, बायको भाजी करते, फार आवडीने, दिवसभर परेशान झालेली असते ती की आज उपवास सोडायचा आहे नवऱ्याला, मी असा मस्त स्वयंपाक सगळा करते. भाजी येते आणि त्याला काय म्हणते, चाखून बघ, पहिला चमच्याने त्याला घास भरवते, तो भाजी खातो आणि मग तो काहीच बोलत नाही. तो म्हणतो थांब, तू इतकी परेशान झालीस, मलाच तू आधी खाऊ घातलास. सगळ्यात आधी काय करतो तो, तिला एक चम्मच खाऊ घालतो. तिच्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याच्याने डबल मीठ पडले, खारट झाली. तीच म्हणते अरे रे, म्हणते माझ्याच्याने भाजीच खारट झाली आणि खरंच चूक झाली, तुम्ही कसं काय खाल्लं, काहीच बोलले नाही. आणि तिला तिचंच वाईट वाटतं, ती घेऊन जाते ती भाजी परत. मग यामध्ये ते म्हणतात की जर नवरा म्हणला असता, तो कामावून थकून आलेला होता, त्रासून आलेला होता, लगेच भाजीचा घास खाला, खारट गोट लागला, तर दुसरा व्यक्ती किंवा सामान्य व्यक्ती काय म्हणला असता, मी इतका थकून आलो, तुला साधी भाजी करता येईना घरी बसून. म्हणजे ही व्यक्त करण्याची एक पद्धत आणि दुरुस्ती करण्याची तिची चूक, पण ही एक पद्धत झाली. पण त्याने किती सुंदर पद्धत वापरली, तिच्यामुळे बायको दुखावली गेली नाही आणि त्याला जे सांगायचं होतं तेही तिच्यापर्यंत पोहोचवलं. आणि तिलाच वाईट वाटलं की अरे हा थकून आलाय आणि आपलीच चूक झाली, आपल्याला साधं एवढंही कळलं नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण दुरुस्ती केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे एक कौशल्य आहे जे आपण आपल्यात आत्मसात केलं पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ते म्हणतात की जर आपण अभिप्राय देताना चुकलो तर आपले नाते बिघडू शकतात. ते तसं झालं असतं, त्या बायकोचं नवऱ्याचं भांडण झालं असतं, संध्याकाळी ते दोघं एकमेकांना बोलले नसते, काही दिवसाने मग त्या संबंधामध्ये वितुष्ट आलं असतं. पण त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आपण कधीही अभिप्राय देताना तो सुधारात्मक दिला पाहिजे, नकारात्मक देण्यापेक्षा, की नेमकं अजून हे छान केलं असतं तर हे अजून चांगलं झालं असतं. तर ही एक कला आहे आणि ती जमली पाहिजे. आणि अभिप्राय पण देण्यासाठी अजून एक ते महत्त्वाचं सांगतात की योग्य वेळी अभिप्राय दिला पाहिजे, की वेळ कोणती आहे, ही योग्य वेळ आहे का. याच्यासाठी सुद्धा ते स्वतःचं उदाहरण देतात की ते कुठेतरी भाषण करतात आणि ते असे फार उत्साहात असतात आणि नेमकं एक जण येऊन म्हणते काय तुम्ही बोललात, काहीतरी ह्या विषयाबद्दल तुम्ही चुकीचं बोललात. त्यांना खूप राग येतो, बाबा मी एवढं बेजार होऊन आलो, एवढा 24 तासाचा प्रवास करून मी ह्या एका तासासाठी इथे आलो आणि ह्यांना काहीच आवडलं नाही. म्हणजे वेळ सुद्धा तुम्ही बघितली पाहिजे. ह्यांनी नंतर फोन करून मला सांगितलं असतं सर तुमचा हा मुद्दा चुकला, तर तो आणखी चांगला झाला असता. म्हणून वेळ सुद्धा गरजेची आहे. जेव्हा तुम्ही अभिप्राय देता तर कोणती वेळ आहे, तो व्यक्ती काय अवस्थेत आहे, त्यानुसार तुम्ही तो अभिप्राय दिला पाहिजे. त्यानंतर पुढचं या प्रकरणात दुसरं एक प्रकरण ते सांगतात की क्षमाशीलता आपल्या अंगी असली पाहिजे. तर क्षमाशीलता खरं तर ही गुंतागुंतीची संकल्पना आहे, तर ती अंतर्बाह्य समजून घ्यावी लागते. क्षमा देणं सोपं नाही, तर याच्यासाठी सुद्धा काही तत्व आहेत. पहिलं तत्व असं सांगितलंय त्यांनी की परिस्थितीच्या पलीकडे बघा, की नेमकी परिस्थिती काय, त्यावेळेस तो का केला असेल, का वागला असेल, हे बघून तुम्ही त्याला क्षमा करायची की नाही हे ठरवा. आणि ती व्यक्ती काय स्थितीत आहे, त्या व्यक्तीच्या काही प्रचंड ताण आहे का ही गोष्ट घडताना तिच्या हातामधून, किंवा ही आपल्याला जी बोलली त्यावेळेस. आणि यासाठी त्यांनी उदाहरण दिले सीतेचं. कारण आपल्याला माहित आहे की सीताहरण जेव्हा झालं होतं तेव्हा लक्ष्मण जायला तयार नव्हता. जोपर्यंत आवाज आला मला वाचव लक्ष्मणा, धाव लक्ष्मणा, पण लक्ष्मण काय जायला तयार नव्हता. सीता त्याला विनवत होती, नाही तुझा भाऊ फार याच्यामध्ये आहे, संकटात आहे आणि तू त्याला वाचवायला जा. लक्ष्मणाला विश्वास होता माझा भाऊ खूप बलवान आहे, मला काहीही गरज नाही, माझा राम सक्षम आहे कोणत्याही परिस्थितीत युद्ध करायला. पण सीतेचं मन, शेवटी पत्नीचं मन, ती नाही मान्यच करायला त्याला जायला सांगते, पण तो जात नाही. त्यावेळेस सीता लक्ष्मणाला एक वाक्य बोलते, खूप अवघड वाक्य बोलते. ती काय म्हणते की बाबा तुला नक्कीच तुझ्या मनात काहीतरी वाईट आहे आणि त्यामुळे तू मला इथून सोडून जात नाहीस. तुझ्या मनात वाईट विचार आहेत, तुला वाटतं तुझा भाऊ तिकडे जावा आणि तू माझ्यासोबत काहीतरी वाईट कृती करावी, हे वाक्य सीता बोलून गेलेली आहे त्यावेळेस. पण लक्ष्मणानं त्यावेळेस याचा साधा उच्चारही कुठे केलेला नाहीये, लगेच तिला माफ केलं. कारण लक्ष्मणाला माहित होतं की त्यावेळेस ती किती प्रचंड ताणाखाली असेल, त्यावेळेस तिच्या मनाची स्थिती काय असेल आणि मी जात नाही, मला इथून घालवण्यासाठी तिला हे बोलणं गरजेचंच होतं आणि त्यामुळे तो तिथून हल्ला. कारण त्याला रामाने सांगितलं होतं की तू हिला सोडायचं नाही, तो वचनामध्ये होता, तरीही तो गेला. त्यामुळे कधी कधी ही परिस्थिती अशीही असू शकते की पुढच्या आपल्याला काय परिस्थितीत बोलतात हे पाहून आपण त्याला क्षमा केली पाहिजे, जशी लक्ष्मणाने सीतेला क्षमा केली त्या गोष्टीबद्दल.
त्यानंतर प्रसंग आणि व्यक्ती यांना वेगवेगळे करा. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे पाहता तेव्हा त्यातला प्रसंग कोणता आहे, व्यक्ती कोणती, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, त्यानुसार आपण क्षमा केली पाहिजे. त्याच्यानंतर काही ठिकाणी उच्च उद्देश ठेवून सुद्धा क्षमा करावी लागते. जसं यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं की एक पती पत्नीचा खूप वाद होतो, घटस्फोटापर्यंत प्रकरण जातं आणि त्यावेळेस जेव्हा विचार त्यांच्या मुलाचा येतो, मुलाला जज विचारतात की तुला कुठे राहायचंय, तेव्हा मुलगा म्हणतो नाही मला दोघांसोबतही राहायचंय. मुलगा चांगला 15-16 वर्षाच्या वयामध्ये आलेला असतो आणि मला हे मान्य नाही. त्यावेळी ते दोघेही विचार करतात की नाही आपल्या दोघांचं काहीही असो पण आपल्या पुढे ध्येय आपल्या मुलाचं जीवन आहे आणि या मुलाच्या जीवनात जर आपण वेगळे झालो तर काहीतरी वाईट घडेल, हा वेगळ्या मार्गाने जाईल, काहीतरी याच्यावर वाईट परिणाम होईल. हा उच्च ध्येय उच्च उद्देश समोर ठेवून ते स्वतःचा घटस्फोट रद्द करतात म्हणजे आणि एकमेकाला क्षमा करतात. मग अशा वेळी क्षमाशीलता, अशाही वेळी उद्देश काय आहे, एखाद्या वेळेस देशाप्रती उद्देश असू शकतो. बऱ्याच जागी असं असतं की नाही समाजाचं हित महत्वाचं असतं तिथं आणि त्या हितापायी काही जणांना एकत्र यावं लागतं. तर त्या हितासाठी सुद्धा आपली ज्याच्यासोबत वाद आहेत आपण त्याच्यासोबत एकत्र येतो, तर हे सुद्धा गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा हित सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर न्याय सुद्धा गरजेचा आहे. कुठेही क्षमा नाही करायची. श्रीकृष्णानं क्षमा केली नव्हती. क्षमा केली असती तर आपलं कुरुक्षेत्रावरचं युद्धच घडलं नसतं. म्हणजे जिथं क्षमा करायची नाही किंवा निर्भया कांड घडलं तिथे क्षमा करावी असं कुणालाही वाटणार नाही. अशा ठिकाणी आपण न्याय होतोय का, आपल्या क्षमेमुळे जर न्याय होणार नसेल तर तिथं क्षमा करता कामा नये असं ते म्हणतात. तिथं तुम्हाला न्याय करणंच गरजेचं असतो. तर न्यायाची अंमलबजावणी किंवा शिस्त जिथं मोडत असेल तिथे आपण क्षमा करता कामा नये, कायदा मोडता कामा नये असंही ते म्हणतात. त्यानंतरचं प्रकरण आहे सहवास महत्वाचा. नातेसंबंध टिकवण्यासाठी आपल्याला सहवास देखील महत्वाचा आहे आणि सहवास फार प्रभावी असतो. आता कुणाशी आपल्याला चांगली मैत्री करायची असेल तर मैत्रीच्या काही पायऱ्या असतात. सुरुवातीला आपला काय होते की अन्नाची देवाणघेवाण होते. आपण एकमेकांकडे जातो, अन्नाची देवाणघेवाण झाली, पहिल्यांदा देणं घेणं होतं कशाच तरी, माझी मदत किंवा तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. आता 2 विद्यार्थ्यांचं उदाहरण त्यांनी असंच दिलेलं आहे तिथं की दोन्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात. एक खूप श्रीमंत घरचा विद्यार्थी आणि एक गरीब घरचा विद्यार्थी. श्रीमंत घरचा जो विद्यार्थी असतो त्याला सिगारेटचं व्यसन असतं आणि हा जो गरीब घरचा विद्यार्थी असतो तोही हुशार असतो. पण नोट्स वगैरे करण्यासाठी एकमेकांच्या नोट्सची आदान प्रदान सुरुवात होते, म्हणजे देणं घेणं झालं त्यांच्यात. नंतर मग त्यांची मैत्री छान वाटते, हा त्याला लॅपटॉप देतो नोट्स वगैरे काढायला, याला मदत करतो, मग त्याला वाटतो नाही छान मित्र आहे आपला. त्यानंतर मग हा त्याला त्याच्या रूमवर बोलवायला सुरुवात करतो, कधीतरी ह्यांचं जेवण चहा पाणी कॉफी हे होतं. त्यानंतर दुसरी पायरी पण त्यांनी पार केली. तिसरी पायरी म्हणजे एकमेकांची जी गोपनीयता असते, माझं काहीतरी मी तुला सांगतोय आणि ते तू जपून ठेवलं की हा माझा चांगला मित्र असं होतो आणि मग नंतर फार दृढ मैत्री होते. तर त्यानंतर ते तसंही होतं पण त्याला त्याच्यामध्ये कधी सिगारेट विषयी साधं बोलणं होत नाही, कधी विचारही होत नाही. पण काही नाही काळानंतर काय होतं, त्याच्या विचारांचा प्रभाव होण्यापेक्षा त्याच्या वृत्तीचा प्रभाव आपल्यावर होत असतो. जेव्हा आपण कोणासोबत राहतो त्याच्या वृत्तीचा प्रभाव याच्यावर पडतो आणि हा सिगारेट प्यायला सुरू करतो. तर हे सुद्धा होतं. म्हणजे जेव्हा आपण सहवास वाढतो तेव्हा आपल्या विचारापेक्षा एकमेकांच्या वृत्ती आपल्यामध्ये यायला सुरुवात होतात. तर चांगल्या वृत्ती आपण आपल्यामध्ये झिरपल्या पाहिजे एकमेकांच्या आणि त्यानुसार आपला सहवास वाढवला पाहिजे. तर त्यानंतर हे चक्र झालं आपलं नातेसंबंध. त्यानंतर तिसरं चक्र आयुष्यामधलं ते आहे आपलं कार्यक्षेत्र. आता प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. जसं आमचं शाळा आहे, कुणाचं ऑफिस असेल, कुणाचा समाज असेल. आता कुणाचा प्रायव्हेट बिझनेस असणाऱ्यांचा तो समाज त्याचं कार्यक्षेत्र येतं. तर कार्यक्षेत्रामध्ये ते म्हणतात की सगळ्यात मोठं प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये सध्या आहे स्पर्धा. स्पर्धा ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्यामध्ये आहे. मग ते तुमचं एखादं कॉर्पोरेट ऑफिस असू द्या किंवा एखादं राजकारण असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या ज्यामध्ये स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आपण स्पर्धा करतो तेव्हा आपण तुलना करतो. तर आपण तुलना नेहमी स्वतःशी केली पाहिजे, इतरांशी केली नाही पाहिजे. माझं बेस्ट व्हर्जन याची तुलना मी आत्ताशी केली पाहिजे माझ्याशी. मी जेव्हा दुसऱ्यांची तुलना करतो तेव्हा ती स्पर्धा निकोप होत नाही, तिथं मग त्याला गालबोट लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात भरपूर त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत आणि यात ती स्वतःचं उदाहरण असं दिलं की ते जेव्हा कॉलेजला होते इंजिनिअरिंग कॉलेजला तेव्हा त्यांच्या कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनाचा एक कार्यक्रम असतो. त्यासाठी एक गायक पाहिजे असते, यांचा आवाज खूप छान आहे. तर ह्यांनी म्हणतात की चला मी पण ऑडिशन देतो, ह्यांनी देणार असतात ऑडिशन देतात. ऑडिशन देताना 3-4 जज समोर बसलेले असतात. हे जेव्हा सुरुवात करतात तेव्हा पहिला जज हात करून यांना थांबवतो, तुझ्या गळ्यात काहीतरी अडकलंय म्हणतो, थोडंसं पाणी घेऊन तू परत चालू कर. ह्यांना तर वाटतं मी व्यवस्थित बोलतोय, असं कसं झालं. परत चालू करतात, 2 ओळी झाल्या की परत ते दुसरा एक जज थांबतो, नाही तुझ्या गळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तू
हे कर, ह्यांना लक्षात येत नाही आणि मग ह्यांना जसा रिझल्ट यायचा तोच होतो, हे बाद होतात आणि ह्यांच्या नंतरचा पार्टिसिपेट निवडला जातो. त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी हे जेव्हा कॉरिडॉरमध्ये असतात कॉलेजच्या, तेव्हा यांचा जो साऊंड सिस्टीमचा जो ऑपरेटर असतो तो यांना भेटतो आणि तो यांना म्हणतो की मला माफ कर. ह्यांना लक्षात येत नाही, तर तू का मला माफी मागतोय, काय असं घडलं. तर ते म्हणतो खरं पाहायला गेलं तर स्पर्धेत तुझा नंबर येणार होता, पण जो जिंकलाय ज्याचं सिलेक्शन झालंय तर त्यांनी माझे हात ओले केले होते का तर मला साऊंड सिस्टीम खराब करायची होती, त्यावेळेस खरखर आवाज येईल किंवा तुझा आवाज खराब होईल यासाठी त्यांनी मला पैसे दिले. पण माझ्या मनात ती गोष्ट राहिली आणि मला वाटलं की तुला हे सांगावं म्हणून मी सांगतोय. तू म्हणत असशील तर मी आता जजकडे येऊन सुद्धा हे सांगायला तयार आहे. तेव्हा ह्यांना खूप मोठा धक्का बसता की असेही लोक असतात. परत ती काही फार मोठी स्पर्धा नव्हती आणि यासाठी या स्तरावर पण लोक जाऊ शकतात हे बघून त्यांना खूप वाईट वाटतं. ते म्हणतात नाही याची काहीच गरज नाही. मग त्यामुळे ते म्हणतात ही स्पर्धा म्हणजे निकोप नाही. एखाद्या वेळेस या स्पर्धेमध्ये लोकांच्या जीवाशी सुद्धा खेळतात आणि तशी स्पर्धा करणं चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही तुलना स्वतःशी करा, तुलना दुसऱ्याशी करू नका. आणि त्यामुळे ते निकोप स्पर्धेचं खूप सुंदर उदाहरण त्यांनी पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते सांगतात की संकुचित वृत्तीचे लोक काय करतात, इतरांची पाय ओढून पुढे जातात. मोकळ्या मनाची लोक मात्र पुढे जाण्यासाठी फक्त स्वतःच्या विकासाकडे लक्ष देतात. त्यांची स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी असते. कणाकणाने ते स्वतःमध्ये बदल घडवतात आणि स्वतःला अधिकाधिक चांगले घडवतात. मागच्या पानावरून पुढे सुरू असा स्वतःबाबत घडलेला त्यांना रुचत नाही. प्रसिद्ध नट मॅथ्यू मॅकनोगे यांना 2014 मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला होता आणि त्यावेळेस त्यांनी एक भाषण केलं. ते खूप व्हायरल आहे त्यांचं ते भाषण. त्यामध्ये ते भाषण झाल्यानंतर ते म्हणतात की मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता 15व्या वर्षी वयाच्या की बाबा तू कोणाला तुझा हिरो मानतोस, आपण प्रत्येकाला तुझा आयडियल कोण आहे. तर ते 15व्या वर्षी त्यांचं हे उत्तर होतं मी जो 25व्या वर्षी असेल ना तो माझा आयडियल आहे. मी स्वतः 25व्या वर्षी जो असेल तो माझा आयडियल आहे. जेव्हा ते 25व्या वर्षी गेले तेव्हाही त्यांना तोच प्रश्न विचारण्यात आला. हटकून लक्ष ठेवून त्यांनी तो प्रश्न विचारला की आज तुमचा आयडियल कोण आहे. ते म्हणे मी जेव्हा 35व्या वर्षी जिथं मी जायला पाहिजे, मी जे उंची मी गाठायला पाहिजे माझ्या अभिनयाची, त्याला मी माझा आयडॉल मानतो. मी दुसऱ्या कोणाच मागत नाही. आणि त्यामुळे ते ऑस्कर पर्यंत पोहोचले, जो की जगातला सर्वात मोठा अवॉर्ड आहे कला क्षेत्रातला. तर त्यांचं म्हणणं तेच आहे की स्पर्धा जेव्हा आपण स्वतःशी करतो तेव्हा ती निकोप असते. आपलं बेस्ट व्हर्जन शोधा. मी काय करू शकतो, मी अजून ह्याच्यानंतर मी 100%च्याही पुढे जाऊ शकतो हे पहा आणि स्वतःची स्पर्धा तिथं करा. तर स्पर्धा निकोप होईल आणि हे आयुष्य सुद्धा आपलं निकोप होईल, नातेसंबंध सुद्धा निकोप होईल असं ते सांगतात. त्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी एक उदाहरण दिले की एक मुलगा कथकची क्लास करत असतो. कथकची क्लास करताना विशिष्ट असा एक पदन्यास असतो. त्यामध्ये तो पदन्यास त्याला खूप दिवसापासून जमत नव्हता, तो चुकत असतो. तर तो हटकून अडकायचा. एके दिवशी त्याला खूप राग आला की बाबा मी खूप प्रयत्न करतोय मला येत नाही. तो त्याच्या गुरूंना विचारतो की गुरुजी हा पदन्यास मला कधी जमेल, बाकीचे शिष्य किती छान करताय, मला हा येतच नाही. तर ते काय तालाचा आणि वाद्याचा मेळ मी कधी करेल आणि डोल आधार हालचाली माझ्या होऊ शकतील का नाही. तेव्हा त्याचे गुरुजी म्हणाले ज्या दिवशी तू सराव करताना दुसऱ्यांकडे पाहणार नाहीस की तुझं काय चुकतंय, ते किती छान करतायत, त्या दिवशी नक्कीच तुला ते जमेल. आणि लक्षात घे की तुझी स्पर्धा त्यांच्याशी नसून स्वतःशी आहे. तुला तुझं बेस्ट करायचंय आणि तू जो काल होतास त्याहून अधिक चांगलं होण्याचं ध्येय डोक्यात ठेव. नृत्य वर्गातील इतर मुलांमुलींपेक्षा चांगलं होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू स्वतः चांगलं होण्याचा प्रयत्न कर. आणि हे खूप सुंदर वाक्य त्यांचं आहे आणि तसंच आपणही असलं पाहिजे असं ते म्हणतात. आणि अशाच ठिकाणी जर आपण असं वागलो तरच आपण आपलं जो कार्यक्षेत्र आहे तिथं आपण निकोप स्पर्धा करू शकू आणि तिथं सुद्धा आपला एक ठसा उमटवू शकू असं ते म्हणतात. त्यानंतर ॲपलचे जे आहे स्टीव्ह जॉब्स, आता ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांनी सुद्धा हेच केलं. जगामध्ये नंबर 1 कंपनी होण्याचं कारण म्हणजे ॲपल प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन विचार करते. त्यांचा फोन घ्यायला गेलेल्या ग्राहकांना ते इतकं सुंदर प्रेझेंटेशन करतात, त्यांच्यावर बक्षीस फुलांचा वर्षाव करतात जेव्हा न्यू ॲडिशन करतात ते फोनची. म्हणजे ही संकल्पना त्यांची आहे नवीन आणि त्यामुळे लोक त्यांच्याकडे जातात आणि ते म्हणतात की नाही हे तू बेस्ट फोन आहे जगातला ॲपलचा, पण तरी ते म्हणतात नाही ह्यापेक्षा आम्हाला बेस्ट व्हर्जन अजून काय बनवायचंय. आणि त्यामुळे आणि आताही ते नसतील नाहीत पण त्यांच्या जे गाईडलाईन्स आहेत तेच फॉलो ॲपल कंपनी आजही करते आणि आजही ती कंपनी यशाच्या शिखरावर आहे. त्याचं कारण तेच आहे का ते निकोप स्पर्धा करतात. ते दुसऱ्या कंपनीशी कधीच स्पर्धा करत नाही. आमची स्पर्धा आमच्याशी, असंच त्यांचं तत्व आहे. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे पुढचं प्रकरण याच्यामध्ये घेतात ते कार्यक्षेत्रामध्ये की स्वचा शोध. सगळ्यात आधी आपण स्वतःला शोधलं पाहिजे. स्वतःला समजून घेणं. आपल्याला माहिती आहे की आपण कोणालाही जेव्हा गिफ्ट देतो
गिफ्ट देताना आपण ते मस्त पॅकिंग करून देतो आणि देताना त्याला उघड म्हणतो. उघडताना आपल्याला एक आत्मिक आनंद असतो की नाही तो उघडतोय आणि त्याला काय असतं की जिज्ञासा ह्याच्यामध्ये आहे काय, त्याला तसं बघण्यातही आपल्याला एक आनंद मिळतो की नाही तो उघडतोय आणि तो उघडल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला खूप सुंदर वाटतं की नाही आपण दिलेलं गिफ्ट त्याला आवडलं. तेच गिफ्ट आपण सहज त्याला असंच दिलं तर त्यामध्ये ती जी उत्सुकता, ती आत्मीय आनंद ती काहीच मिळणार नाही. तसंच ते म्हणतात की ईश्वराने आपल्याला सुद्धा तसंच बनवून पाठवले. आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं दिलंय, पण ते आपण शोधायचंय, ते गिफ्ट आपण खोलायचंय आणि ते शोधण्यासाठी कधी कधी आपल्याला आयुष्य पण आपल्याला पुरं पडणार नाही. तर त्याचप्रमाणे ईश्वराने आपल्याला प्रत्येकाला बुद्धी दिली, प्रत्येकाला काही क्षमता आहेत आणि त्या दुसऱ्यामध्ये नाहीये. विशिष्ट क्षमता आहेत प्रत्येकामध्ये, कौशल्य, आणि ते मुद्दाम झाकून ठेवल्यात का, तर जेणेकरून आपल्याला ते खोलण्याची, ते गिफ्ट उघडण्याची संधी मिळावी आणि तो अनुभव आपण अनुभवावा. स्वतःचा शोध घेणं खरं तर ही अथक प्रक्रिया आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या क्षमता अधिक अधिक आपण उलगडत जातो की नाही मला हेही येत होतं, मी हे केलं असतं तर, हे आपल्याला नंतर कळतं. त्यामुळे आपण आपल्याला शोधलं पाहिजे की मला काय आहे, माझ्यात काय आहे, मी काय करू शकतो, कशात मला आनंद मिळतो. कारण याच्यामध्ये त्यांनी एका मुलाचं उदाहरण दिलंय. त्या प्रकरणाचं नाव आहे ब्लूबेरी चीज केक. हा एका विशिष्ट प्रकारचा चीज केक आहे ज्याला खूप वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. तर त्या असंच त्यांचे साधक असतात, त्यांच्या घरी ते जातात आणि गेल्यानंतर त्या मुलाची म्हणजे ते पालक जे असतात त्यांची आई फिजिओथेरपिस्ट असते, मोठी डॉक्टर, वडील CA असतात. त्या मुलाचा नुकताच 10वीचा रिझल्ट लागलेला असतो, त्याला 98% मार्क पडलेले असतात. ते मोठ्या अभिमानाने सांगतात, ते म्हणतात तुमचा मुलगा कधी येणार आहे, आणि मग तो मुलगा येतो आणि ते त्याला सहज विचारतात, बाळा आता तुला इतके सुंदर मार्क भेटले, आता तू करणार काय. तो पटकन म्हणतो की मला काय कॉमर्स करायचंय. त्याच्या पालकाच्या चेहरे बघण्यासारखी, हे म्हणतात सगळे लोक सध्या विज्ञानाकडे वळतात, तुझी आई डॉक्टर आहे, वडील CA आहेत आणि तू म्हणजे कॉमर्स क्षेत्र, कॉमर्स करायचंय पण मी केटरिंग करणार आहे, मला हे काहीच करत नाही, माझा केटरिंगचा व्यवसाय सुरू करायचा, त्यामध्येच मी डिग्री घेणार. आणि हे ऐकल्यानंतर तो त्या चीज केकचं इतकं सुंदर वर्णन करतो की त्याचे आई वडील सुद्धा म्हणजे हाफ होतात की ह्या एवढं छान पद्धतीनं त्याची रेसिपी सांगतो की त्याला कसं मॅरिनेट करतात, मग कितीतरी तास त्याला ठेवावं लागतं आणि भरपूर त्याच्या आईने पदार्थ बनवले असतात. त्या प्रत्येक पदार्थाची इतक्या सुंदररित्या आणि खूप छान म्हणजे त्यात काय टाकलं तर काय होतं, कसं होतं, म्हणजे त्याच्यातले जे गुण आहेत ते आईवडिलांना प्रथमच कळतात की ह्याला इतकं छान नॉलेज आहे या रेसिपीबद्दल. म्हणून त्याला ते ब्रॉड माइंडेड लोक असतात, त्यांना आनंद होतो की आपल्या मुलांनी खरंच खूप चांगलं करिअर निवडले, म्हणजे ह्याच्यामध्ये हा नक्कीच यश मिळू शकतो. आणि गौर गोपाल दास म्हणतात की मला नक्कीच हा मुलगा पुढे मोठी हॉटेलिंगच्या चेन चालवणारा व्यक्तिमत्व म्हणून पाहायला मिळेल, कारण ह्याच्यामध्ये ते गुण आहेत. त्यामुळे त्यांनी त्याला स्वतःला शोधलं, म्हणजे त्यांना वाटतं की हा एवढा लहान असून 15 वर्षाचा मुलगा याने स्वतः शोध घेतला, याला माहित आहे की माझ्यात काय आहे आणि मला काय करायचंय, आणि हे प्रत्येकानं शोधलं पाहिजे असं ते म्हणतात. त्यानंतर त्यांनी इकिगाईचा उल्लेख इथे केलेला आहे. इकिगाई खरं तर हे एक जापानी तत्वज्ञान आहे, याचं स्पेशल पुस्तक आहे, मी सुद्धा मागवलेलं आहे ते पुस्तक. तर इकिगाई म्हणजे काय आहे, तर त्याचा अर्थ आहे की जीवन आनंद किंवा जीवन जगण्याचं कारण, या जापानी शब्दाचा अर्थ तसा होतो. तर त्यामध्ये ते म्हणतात की 4 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, तुमचा जर जीवन उद्देश तुम्हाला करायचा असेल कंप्लीट. पहिला आहे की तुमचं प्रेम कशावर आहे, कोणत्या गोष्टीवर तुम्ही खूप जास्त प्रेम करता. त्यानंतर दुसरा प्रश्न की तुम्ही सर्वोत्तम अशी कोणती गोष्ट करू शकता, तो गुण आहे तुमच्यात. त्यानंतर तिसरं की जगाला कशाची गरज आहे, की आज जगाला काय कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि तुम्हाला कशातून अर्थप्राप्ती होईल, हा चौथा प्रश्न. जेव्हा तुम्ही या 4 प्रश्नांची उत्तरे निवडसाल तेव्हा तुम्हाला खरं तर तुमचं करिअर पण सापडेल आणि तुमचा जगण्याचा उद्देश सुद्धा सापडेल, असं गौर गोपाल दास म्हणतात. तर आपली इकिगाई आपण शोधली पाहिजे, आपला जीवनाचा आनंद आपण शोधला पाहिजे असं ते सांगतात. कंटाळवाण्या गोष्टी करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. आपण बरेच वेळा नाही, आई वडिलांची इच्छा होती, मी खूप हुशार आहे, मी आता एवढं शिक्षण घेतलंय म्हणून त्या आता कॉर्पोरेट क्षेत्रातले बरेच लोक असे असतात, इच्छा नसूनही ते गाढवासारखं 24 तास झटत असतात, काम करत असतात, पैसा खूप मिळवतात, पण आत्मिक आनंद जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही तुमची इकिगाई शोधलीच पाहिजे असं गौर गोपाल दास सांगतात. तर त्यामुळे त्याच्यानंतर ते म्हणतात की कार्यक्षेत्रातलं अध्यात्म हे सुद्धा गरजेचं आहे. आता ते कसं, हे म्हणल्यानंतर हॅरी त्यांना म्हणतो, तुम्ही म्हणता की कार्यक्षेत्रातलं अध्यात्म, मी आज तुम्हाला जेवायला बोलवलो, मी एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO आहे, जर मी माझ्या ऑफिसमध्ये उद्या जाऊन सांगितलं की मी या साधूला जेवायला बोलवलं तर लोक माझ्या माघारी माझी थट्टा करतील. कारण आमच्या कॉर्पोरेटमध्ये हे असं देवाला जाणं किंवा अध्यात्म मानणं हे फार किळसवाणं किंवा फार म्हणजे भोळेपणाचं लक्षण समजलं जातं असं ते म्हणतात. तर ते म्हणतात की अध्यात्माबद्दलचे विविध जे चुकीचे समज आहेत तुमचे समज खूप चुकीचे आहेत, यामुळं
खरं तर ह्या पुस्तकात इतकं सुंदर अध्यात्म समजून सांगितलं की त्यामुळे आपले देखील जे चुकीचे समज आहेत ते दूर होण्यास मदत होईल. तर ते म्हणतात, त्याच्यासाठी ते उदाहरण देतात की ठीक आहे अध्यात्म चुकीचं आहे म्हणतो, भित्रेपणा म्हणतो, तर श्रीकृष्णानं जेव्हा अर्जुन जेव्हा पाहतो की माझ्या पुढे माझे आजोबा आहेत, माझे काका आहेत, माझे भाऊ आहेत, सगळे युद्धाला उभे राहिले आणि मी युद्ध कसं करू म्हणतो, हातात शस्त्र टाकायला तयार होतो, मला सिंहासनाचा लोभ नाही म्हणतो, त्यावेळेस अध्यात्म समजावून श्रीकृष्ण त्याला सांगतात आणि ते अध्यात्म समजावून सांगितल्यानंतरच कुरुक्षेत्राची लढाई झाली आणि न्याय मिळाला. तर ते त्यावेळेस त्याला सांगतात की बाबा तुझी महत्वाकांक्षा महत्वाची नाही, तुझं सिंहासन तुझं नाहीये, आपल्याला या धरतीला वाईटापासून मुक्ती द्यायची आहे, म्हणून तुला हे युद्ध करायचंय. अध्यात्म तुम्हाला डरपोकपणा शिकवत नाही, अध्यात्म तुम्हाला सरळ मार्ग, सोपा मार्ग, अचूक मार्ग काय आहे हे शिकवतो आणि ते युद्ध त्यावेळेस झालं. तर ते असं म्हणतात. त्यानंतर अध्यात्मामुळे महत्वाकांक्षा कमी होत नाही असं म्हणत नाहीत ते की ठीक आहे तुम्ही आता काही नोकरी वगैरे करू नका, देवाच्या मागे लावा, तुम्ही तुमचं कार्य करा, तुमची महत्वाकांक्षा ठेवा, पण महत्वाकांक्षा कुठे थांबली पाहिजे हे अध्यात्म शिकवतं की कुठं तुम्ही थांबलं पाहिजे. आणि महत्वाकांक्षेला मारक नसून तर ती जनसेवेची मार्गदर्शक आहे. तुम्ही खूप पैसा कमवला, तुम्ही खूप श्रीमंत झालात, पण तो पैसा तुम्ही जमाताचं एक देणं लागता हे सांगणारा अध्यात्म आहे. तुम्ही समाजामध्ये ते कुठेतरी खर्च केलं पाहिजे हे सांगणारा अध्यात्म आहे. तुम्हाला चांगल्या विचाराकडे नेणारं हे अध्यात्म आहे असं ते सांगतात. जेव्हा चैनीचं जीवन जगत असतो तेव्हा आपण समाजाचं देणं लागतो, तो फेडतो की नाही, जोडीने निस्वार्थपणा आणि नम्रता असली पाहिजे, तर दातृत्व उफाळून येतं. म्हणजे जर तुमच्यामध्ये निस्वार्थीपणा हा अध्यात्मामुळे येतो, नम्रता ही अध्यात्मामुळे येते आणि ती आली तरच तुमचं दातृत्व उभाळून येईल आणि तुम्ही जनसेवा करू शकाल असं गौरगोपालदास सांगतात. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जरा म्हणत असेल की अध्यात्मपणा हा भ्याडपणा आहे, तर जगातले जे सर्वाधिक प्रचंड अशी शक्तिशाली लोक आहेत ते सुद्धा अध्यात्म मानत होते. त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की मार्टिन ल्युथर किंग, जे की अध्यात्माला खूप मानायचे, जे की खूप प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं, कोणताही ढसाळपणा त्यांच्या अंगी नव्हता, बऱ्याच गोष्टीसाठी ते लढले, बऱ्याच जणांच्या हितासाठी ते लढले. त्यानंतर APJ अब्दुल कलाम हे सुद्धा अध्यात्माचे खूप मोठे अभ्यासक होते, गाढे अभ्यासक होते, असं त्यांचा खूप सखोल अभ्यास होता. आणि यावर आपल्याला एक गोष्ट माहित आहे, साधू आणि सापाची, बऱ्याच जणांना माहित असेल, थोडक्यात सांगते मी की फार मोठा एक गाव असतं, त्यामध्ये खूप मोठा साप असतो, तो लोकांना खूप त्रास देत असतो, लोक त्रासलेले असतात. तिथे एक साधू येतात, त्या लोकांनी त्या सापामुळे इतक्या जोरात फुटकारत असतो की त्याच्या, आणि विषारी पण असतो, खूप लोकांना पण तो मारतो, जळून जाणाऱ्याला पण तो मारायचा. त्यामुळे लोकांना त्या शेताकडे जाणं व्हायचं नाही, शेत पडायची वेळ आली लोकांची. आणि मग तो साधू आल्यानंतर लोक त्या साधूकडे जातात आणि त्यांना म्हणतात तुम्ही त्या सापाला काहीतरी समजावून सांगा, आमच्या काहीतरी फायदा करा, कारण आमची शेती पडली आहे, त्या साईडला आम्हाला जाता येत नाहीये. त्यावेळेस साधू त्या सापासमोर जातात आणि त्याला खूप प्रेमानं म्हणतात. तो बघतात साप असा खूप सुंदर दिसत असतो, तकतकीत, त्याचा असं प्रशंसा करतात. तो साप आश्चर्यचकित होतो की इतके लोक मला घाबरतात, माझा आवाज ऐकून 2 किलोमीटरहून पळतात आणि हा साधू तर माझी प्रशंसा करतोय, आणि त्यामुळे त्याच्या अंगी नम्रता येते. म्हणजे कुठंतरी तुमच्या आचरणामुळे तो तेवढा विषारी साप सुद्धा त्याला आदरणीयरित्या बोलतो. ते म्हणतात बाबा तू का त्रास देतोय, आणि तो त्याला त्याचे विचार पडतात साधूजी, आणि ते म्हणतात की तू त्रास देऊ नको. ते म्हणजे लोक मला त्रास देतील, ते म्हणे नाही, तू आजपासून कुणाला त्रास द्यायचा नाही, तुम्हाला वचन दे. तो साप त्यांना वचन देतो. त्यानंतर काही वर्षानंतर मस्त सगळे लोक तिथे शेती करू लागतात, कुणालाही त्या सापाचा त्रास होत नाही. पण अनेक वर्षानंतर ते साधू 2-4 वर्षानंतर त्या गावामध्ये येतात, पाहतात तो साप, त्यांना दिसतं की कणण्याचा आवाज येतोय, साप असा पडलेला असतो, खूप जखमा त्याच्या अंगावर झालेल्या असतात. तेव्हा ते साधू त्याला विचारतात काय झालं बाबा, तू का एवढा त्रासामध्ये आहे. तर तो म्हणतो की तुम्ही म्हटला होतात कुणाला चावू नको, मी म्हणत नाहीये, आता लोक मला दगड मारतात, काठ्या मारतात, लेकर माझी शेपूट घेऊन माझ्यासोबत खेळतात आणि मला एवढा त्रास झाला. मग त्यांचं म्हणणं मी तुमचं ऐकलं, बघा माझी काय अवस्था झाली. मग साधू त्याला म्हणतात बाबा मी तुला काय सांगितलं की तू चावू नकोस, पण मी तुला तुझा गुणधर्म सोडू नको, तू फुटकार पण चावू नकोस, तुमच्या क्षमता लपून ठेवू नको, तुझा वर्चस्व तू खराब करू नकोस, फक्त वाईट वागू नको, एवढं मी तुला सांगितलं होतं. आणि त्या गोष्टीनुसार अध्यात्म जरी आपल्यामध्ये आलं तरी सापासारखं आपण सगळं काही सोडून द्यायचं नाही. आपल्या महत्वाकांक्षा, आपलं हे सगळं काही न सोडता जे बाळगायचं ते तुम्ही तुमच्याजवळ बाळगा, आणि बाकीचा वेळ जे चांगलं सत्कारण काम करायचं ते करा असं ते म्हणतात. तर त्यांचं म्हणणं आहे की आपलं व्यक्तिमत्व बदलतं अध्यात्मामुळे, पण भोळसटपणा येतो हे म्हणणं चुकीचं आहे. त्यानंतर पुढचं आहे सचोटी आणि चारित्र्य. तर त्यामध्ये पण खूप सुंदर उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. त्यामध्ये ते सांगतात
त्यामध्ये त्यांनी मुद्दे काय मांडलेत की इतरांचं जीवन बदलण्याची क्षमता उत्तम व्यक्तिमत्वात असते. आपल्या शब्दापेक्षा आपल्या कृतीवर आपलं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. त्यामध्ये त्यांनी एक मुंबईच्या रथयात्रेचं उदाहरण खूप सुंदर दिलं, ते आपल्याला या पुस्तकात नंतर भेटेल. व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांचं म्हणणं विचार 3 तत्व आपण आचरणात आणायचे. पहिला आहे विचार. जे जीवन तत्वज्ञान आपण अनुसरतो ते खऱ्या अर्थाने आपण जाणून घेतलं पाहिजे. नंतर आचार, या तत्वावर आधारितच आपण कृती केली पाहिजे. आणि प्रचार, या कृतीमधून आपलं उत्तम आचरण जगासमोर आपण ठेवलं पाहिजे आणि त्याचा सराव केला पाहिजे. महान व्यक्तींच्या आचरणाचं अनुकरण सामान्य जन करत असतात, म्हणून त्यांचं व्यक्ती आचरण चांगलं असलं पाहिजे असं ते म्हणतात. त्यानंतर शेवटचं चक्र त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये, ते म्हणजे सामाजिक योगदान. पण ते म्हणतात की हे सगळे 3 चक्र जर तुम्ही पूर्ण केले तरच तुमच्या या शेवटच्या चक्राला अर्थ आहे. सामाजिक योगदान करण्यासाठी तुम्ही स्वतः सुद्धा तेवढे त्या जागेवर सक्षम असणं गरजेचं आहे. तर या सामाजिक योगदानामध्ये ते पहिल्यांदा सांगतात की आपला त्याग असला पाहिजे आपल्याजवळ, आणि तो निस्वार्थी त्याग असला पाहिजे. तर निस्वार्थी त्याग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कुठलाही, जेव्हा हॅरी सोबत त्यांचं चर्चा होते, हॅरी जेव्हा त्यांना याच्यापर्यंत सोडतो आश्रमात, तेव्हा हॅरीला फोन येतो, एक डॉक्टर फोन करतात की बाबा तुमची पत्नी खूप आजारी आहे, आणि मग ते पळत जायला निघतात. त्यावेळेस त्याचा फोन तिथं पडतो, तो फेकून देतो. चप्पल सोडलेले असतात आश्रमात जाताना, चप्पल पण घालायचं त्याला लक्ष राहत नाही, आणि ते गाडीत बसतात. तेव्हा यांना वाटतंय हे फुटलेला फोन उचलतात आणि हे पण त्याच्यासोबत गाडीत जाऊन बसतात. त्यावेळी त्यांच्या डोक्यात येतं की इथं आतापर्यंत हा याच्या बायकोचं माझं पटत नाही, आज आम्ही डिवोर्स घेणार इथपर्यंत प्रकरण गेलो म्हटला, आणि आज नुसतं तिची बातमी आली की दवाखान्यात येतं, हा इतका पळत गेलाय. म्हणजे याचं याच्या बायकोवर किती प्रेम आहे. आणि हे जे चालू आहे याला म्हणायचं निस्वार्थ त्याग, की ह्याने फोन फेकून दिला, याला चप्पलचं भान नाही, याला काही कळत नाही हा का करतोय, हा पळत निघालाय का तो फोन कट झालाय, रेंज कट झालेली होती त्याची, परत फोनही लागत नव्हता की माझ्या बायकोला काय झालंय. तर हा जो निस्वार्थ त्याग आहे याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून होते, आणि ती सुरुवात कुटुंबापासून आपल्या केली पाहिजे असं ते म्हणतात. तर यामध्ये त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलंय, ते म्हणजे आईस्क्रीम आणि मेणबत्तीचं. दोन्हीची वृत्ती सारखी. आईस्क्रीम सुद्धा वितळण्याआधीच खायची असते, आणि मेणबत्ती सुद्धा वितळून दुसऱ्याला प्रकाश देते. तर ते म्हणतात की मेणबत्तीचं तत्व कसं आहे की वितळण्याआधी दुसऱ्याला मी प्रकाश देते, प्रकाश द्या म्हणते, आणि आईस्क्रीम सांगते की वितळण्याआधी खा. म्हणजे आईस्क्रीम हा स्वार्थाचा भाग आहे, मेणबत्ती हा निस्वार्थीपणाचा भाग आहे. दोघींचे तत्व सारखे, दोघी राहतात. ते म्हणतात की त्यांनी एक स्केल सांगितलेली अशी की मेणबत्ती एका टोकावर दिलेली आहे आणि आईस्क्रीम एका टोकावर, 1 पासून 10 पर्यंतची स्केल. आणि ते म्हणतात की नेमके तुम्ही इथं कुठं आहात. ते म्हणतात तुम्ही सगळेजण विचार केला तर आपण धड आईस्क्रीम कडे पण नसतो आणि मेणबत्ती पण नसतो, आपण कुठंतरी मध्ये असतो. म्हणजे पूर्ण स्वार्थही आपल्याला नाही जमत आणि निस्वार्थही नाही जमत. तर ते म्हणतात मग तुम्ही कुठेतरी मेणबत्तीकडे सडकण्याचा प्रयत्न करा त्या स्केलवर, आणि त्यासाठी मग हे 3 चक्र आधीचे जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही या 4थ्या चक्रामध्ये येऊ शकता. यासाठी ते सांगतात की ऑक्सिजन मास्कची संकल्पना. आपण जेव्हा विमानात जातो, म्हणतात मी खूप विमान प्रवास केला कारण ते विदेशामध्ये जातात, तेव्हा जेव्हा आपण विमानात बसतो तेव्हा आपल्याला त्या विमानामधल्या ज्या हवाई सुंदरी असतात त्या एक सूचना देतात की तुमच्या जर आपत्कालीन परिस्थिती आली तर ऑक्सिजनचा जर दबाव कमी झाला तर ऑक्सिजन मास्क आपोआप खाली येईल, ते तुम्ही ओढा आणि नाकाला लावा. त्यानंतर ती पुढची सूचना देते, तुमचा लावल्यानंतर व्यवस्थित तुमच्या आजूबाजूला जर महिला, वृद्ध किंवा लेकरं असतील तर त्यांना सुद्धा मदत करा, अशी ती सूचना आहे. तर त्या सूचनेमधून तुम्हाला काय शिकायला मिळतं, तर आधी स्वतःचा मास्क लावा. जर तुम्ही जिवंत असाल, तुम्हाला व्यवस्थित ऑक्सिजन मिळाला आणि तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही इतरांची मदत करू शकता. त्यामुळे आयुष्यात इतरांची मदत करण्यापूर्वी हे आधीचे 3 चक्र पूर्ण करा. तुमचे नातेसंबंध, तुमचं कार्यक्षेत्र, तुमची सामाजिक अवस्था, आर्थिक परिस्थिती या सगळ्यांना तुम्ही सक्षम करा, आणि मग हे सामाजिक योगदानाचं 4थं चक्र दुसऱ्याला ऑक्सिजन द्यायला नंतर जा. त्यासाठी तुम्ही आधी सक्षम बनणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. आणि त्याच्यानंतर नाहीतर मग काय होईल, तुम्हाला अनुकंपा ताण येईल. त्यांनी ह्या ताणाचा प्रकार सांगितला. आता अनुकंपा ताण म्हणजे काय, जेव्हा इतरांना मदत करण्याचा आपण अतिरेक करतो की नाही मला ते करायचंच आणि त्याचा अतिरेक केला जातो, तेव्हा आपल्याला एक ताण येतो, त्याला म्हणायचं अनुकंपा ताण. स्वतःचा समतोल साधून इतरांना मदत करा. स्वार्थीपणे, निस्वार्थीपणे आपल्याला ते जमलं पाहिजे. स्वार्थीपणे कधीही मदत करायची नाही, मला ह्याच्याकडून हा फायदा आहे म्हणून मी ह्याला करतोय, तसं नाही. तर निस्वार्थीपणे करा आणि तो आपल्याला जपलं पाहिजे. त्यामध्ये ते म्हणतात की आधी कुटुंब. आता याची सुरुवात तुम्ही तुमच्या कुटुंबापासून करा, निस्वार्थ त्यागाची.
आपल्या कुटुंबात निस्वार्थी होणं आपल्याला गरजेचं आहे आणि तीच निस्वार्थीपणाची पहिली पायरी. जर तुम्ही कुटुंबात निस्वार्थीपणे वागू शकलात तरच तुम्ही समाजामध्ये, तुमच्या कार्यक्षेत्रात, प्रत्येक जागी, प्रत्येक नात्यात निस्वार्थीपणे वागू शकता. ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो त्याच्यापासून सेवाभावाची सुरुवात आपण करायला पाहिजे. सुरुवात त्याच व्यक्तीपासून करा ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता. घर हेच त्याचं योग्य स्थान आहे. शारीरिक आणि भावनिक स्तरावर आपल्याला पुढे होता आलं पाहिजे त्या व्यक्तीसाठी. त्याच्यासाठी आपण तत्पर राहिलो पाहिजे. जसा हॅरी झाला, दवाखान्यात गेल्यानंतर त्याला कोणताच विचार आला नाही की माझ्यासोबत काय वागली, रात्री मला म्हटली होती तुला सोडून जातो, हे काही त्याच्या डोक्यात आलं नाही की बाबा मला तिला साथ द्यायची, हे त्याच्या डोक्यात आलं आणि तो पळत तिथं गेला. तर हेच आपल्यामध्ये सुद्धा असलं पाहिजे असं ते म्हणतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढच्यांकडनं कमीत कमी अपेक्षा आणि जास्तीत जास्त त्याची मदत करणं गरजेचं असतं. हे जेव्हा घडतं तेव्हाच तुम्ही निस्वार्थपणे आपल्या घरापासून ही सुरुवात करू शकता. याचं उदाहरण देताना त्यांनी ती मॅरेथॉन शर्यत, आपल्या सगळ्यांना माहित आहे की लता भगवान खरे ही स्त्री बरेच वेळा बातम्यांमध्ये खूप झळकली. ती स्त्री आता बऱ्याच जणांना माहित आहे पण बऱ्याच जणांना नाही आहे म्हणून मी सांगते. बुलढाणा जिल्ह्यातील ही एक वृद्ध महिला जिचं वय आहे 65 वर्ष वय होतं. कामगार कुटुंबातील, नवरा खूप आजारी आणि त्याला कसं तरी गावाकडल्या लोकांकडून स्वाभिमान गहाण ठेवून त्या बाईनं पैसे आणून त्या नवऱ्याला शहरात दवाखान्यात आणलं. तिथं आणल्यावर ते लोक, ते रिसेप्शनिस्ट सुद्धा त्यांच्याकडे पाहायला त्यांचा अवतार बघून तयार नाहीत. त्यानंतर कसं तरी झालं तर डॉक्टरांनी त्यांना औषध गोळ्या दिल्या, त्यात सगळे पैसे संपले, खायला सुद्धा पैसे शिल्लक नव्हते. मग तिथं कॅन्टीन मध्ये कसं खाणार आणि त्यांनी खूप टेस्ट लिहून दिल्या, हे त्यांना या कराव्या लागतील, हे कसं करायचं हा तिच्या डोक्यात प्रश्न. नवरा आजारी, बस स्टँडवर जाते, वडापाव एका कागदामध्ये घेते, त्या कागदात दुसरं काही खाण्याची त्यांच्याकडे ऐपत त्यावेळेस पैसा नसतो. वडापाव खाल्यानंतर त्या कागदावर तिला दिसतं की एक मॅरेथॉन स्पर्धेचं एक ते पॉम्पलेट असतं, जी बारामती मॅरेथॉन स्पर्धा असतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं. बक्षिसाची रक्कम मोठी असते. तिच्या डोक्यात त्यावेळेस येतं की नाही, आता हा एकच मार्ग आहे मला माझ्या नवऱ्याला वाचवण्याचा, त्याचा इलाज करण्याचा. आणि त्यावेळेस ती बाई तिथं मॅरेथॉनला जाते. तिथं पाहिल्यानंतर ते आयोजक तिच्यासोबत वाद घालायला लागतात की नाही तुम्ही घेऊ शकत नाही, तिच्या पायात प्रॉपर बूट नाही, काही नाही, कोणती अवस्था नाही. शेवटी अर्धा तास भांडण चालतं. ती तिची परिस्थिती समजून सांगते, मला पळायचे, काही झालं तर मी जिम्मेदार. त्यांना 65 वर्ष वय आहे, आजीबाई आहेस तू. सोबतचे स्पर्धक कुत्सित नजरेने तिच्याकडे बघत असतात, हसत असतात, सगळं होतं. तेवढ्या परिस्थितीत वाद होऊन शेवटी तो शिक्का तिच्या साडीला ते लावतात, ती पिन तिच्या नंबरची. आणि ती जेव्हा मॅरेथॉन धावायला सुरुवात करते, ती कुठं तिचं लक्ष नाही, तिचं लक्ष फक्त त्या बक्षिसाच्या रकमेकडे आणि माझा नवरा दवाखान्यात. आणि ती 65 वर्षाची स्त्री रोज सराव करणाऱ्या तरुण मुलांना, वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना हरवून ती स्पर्धा जिंकते. ती मॅरेथॉन ती शेवटपर्यंत कंप्लीट करते आणि ती बक्षिसाची रक्कम जिंकते. त्यानंतर पायातून रक्त निघतंय, सगळं लोक तिच्याकडे ती पट्टी वगैरे बांधबाई नाही, तिला ते आधी हॉस्पिटलला जायचंय माझ्या नवऱ्याकडं. म्हणजे ही जिद्द, हे केवळ कशामुळे झालं, तिचं तिच्या नवऱ्यावरच्या निस्वार्थ प्रेमापायी. इथं निस्वार्थीपणा होता. तर हा आपण आपल्या कुटुंबात आणला पाहिजे असं ते म्हणतात. आणि ही घटना बघितल्यानंतर ते म्हणतात की काहीच अशक्य नाही. खरं पाहायला गेलं तिचा काही संबंध नाही. यानंतर ती 2 स्पर्धा जिंकलेली आहे मॅरेथॉनच्या, पण तिनं तिच्या नवऱ्याचा तो इलाज स्वबळावर केला त्यावेळेस. त्यानंतर शेवटचं ते म्हणतात या प्रकरणामध्ये निस्वार्थ प्रेमामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आहे राष्ट्रप्रेमाचं, जे की आपले सैनिक सीमेवर जे लढतात ते केवळ निस्वार्थ प्रेम त्यांच्यामध्ये एक आपल्याला बघायला मिळेल. कारण त्यांची प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते लढत असतात. यामध्ये पण ते 2-3 सैनिकांचं त्यांचं मनोगत याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी, की इतक्या वाईट परिस्थितीत सुद्धा त्यांचा विचार फक्त एवढा की ठीक आहे आम्हाला काही झालं तरी चालेल, पण नाही हे आम्ही सोडणार नाही. जेवायला मिळत नाही त्यांना, पाहायला गेलं तर -12-13 डिग्रीमध्ये ते लोक राहतात, पाय अक्षरशः सडून जातात त्यांचे त्या बुटातून सुद्धा. त्या अवस्थेत सुद्धा त्यांचं राष्ट्रप्रेम जिवंत आहे आणि त्यांच्या ठिकाणी आपल्याला निस्वार्थ प्रेम पाहायला भेटतं. आणि ज्या लोकांमध्ये निस्वार्थ प्रेम आहे तेच समाजहित, राष्ट्रहित आणि देशहित करू शकतात असं गौर गोपालदास सांगतात. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आपण निस्वार्थ प्रेम किंवा निस्वार्थ सेवा करतो त्यामधून आपल्याला जर काही मिळत असेल तर सेवेतून मिळणारा आंतरिक आनंद हे स्वार्थी सेवेतून आपल्याला कधीच मिळणार नाही. स्वतःसाठी जगताना आपलं मन आणि इंद्रिय सुखावतात, पण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगतो, दुसऱ्यासाठी काहीतरी करतो तेव्हा आपल्या हृदयांतरी समाधान मिळतं असं गौर गोपालदासांचं म्हणणं आहे. येथे आपण काय असतं, जेव्हा आपण स्वतःसाठी जगतो, खूप काही पैसा अचीव करतो, बऱ्याचशा उच्च क्षेत्रावर जातो, तेव्हा आपण समुद्राच्या वरच्या भागात पोहत असतो असं ते म्हणतात, की समुद्राच्या लाटा अनुभवतो, छान त्याचा प्रकाश अनुभवतो. पण जे डायव्हर्स असतात, जे त्यांना काय पाणबुडे म्हणतो आपण, जे पाणबुडे असतात
ते वरच्या लाटा अनुभवत नाही. ते जेव्हा समुद्राच्या आतमध्ये जातात तेव्हा समुद्राच्या आतील सौंदर्य फक्त त्यांनाच बघायला मिळतं. आणि हे कधी शक्य होईल तर जेव्हा आपण सेवा करतो, त्यांना जो आंतरिक आनंद मिळतो त्याचा तो आनंद जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण इतरांची सेवा केली पाहिजे. आणि इतरांची सेवा करण्याची प्रिय भावना मनात येणं झालं तर हे शक्य होतं असं ते म्हणतात. त्यानंतर ते म्हणतात की सेवा खरं तर हा सांस्कृतिक शब्द आहे, संस्कृतचा शब्द आहे. या सेवेला अध्यात्मकाची जर जोड दिली तर ती अधिक समाधानकारक ठरू शकते. आपण ईश्वराशी जोडलो गेलो की त्यानुसार आपल्या कौशल्याचा आणि क्षमतांचा वापर आपण इतरांच्या भल्यासाठी करू शकतो. त्यामध्ये त्यांनी एका चिकित्साचं का खूप सुंदर उदाहरण दिलं. तो अमेरिकेतून तो मुलगा येत असतो यांच्या शिबिराला. हे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर ठेवतात आणि त्यामध्ये तो एका म्हातारीच्या जिला ना दात बिलकुल नसतात आणि गरीब असते ती. आता हा नवीन असतो, याला वाटतं आपण कुणावर तरी हा प्रयोग करावा. तो तिची कवळी बनवून देतो तिला आणि त्यावेळेस तो म्हणतो आजी तुला काय वाटतंय, तुला आनंद का झाला का? ती म्हणते आज मी कित्येक वर्षानंतर संध्याकाळचं जेवण जेवू शकणार आहे कारण तू माझी दाताची कवळी बसवली. त्यानंतर त्या मुलाला एवढा अत्यानंद होतो. तो म्हणतो मी एवढ्या सर्जरी केल्या त्यामध्ये मला तो आनंद मिळाला नाही, पण ती आज माझ्यामुळे कुणीतरी कित्येक वर्षाला संध्याकाळचं जेवण जेवणार आहे. आणि त्या म्हातारीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहिल्यानंतर मला आनंद झाला आणि मला खरा आत्मिक आनंद मिळाला. तेवढा मला एवढ्या डिग्र्या मिळवून सुद्धा कधी मिळाला नव्हता असं तो विद्यार्थी सांगतो. मग हे कधी शक्य होतं जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता, जेव्हा तुम्ही अध्यात्माशी जोडले जाता तेव्हा हे शक्य होतं. तर आध्यात्मिक सरावाची परिणिती सेवेत होते. एखाद्या व्यक्तीने इतरांचं दुःख आणि वेदना अनुभवात्मक पातळीवर जाणून घेणं हे ती व्यक्ती ईश्वराशी जोडली गेली असल्याचं लक्षण आहे. आपण योग्य उद्देशानं योग्य चित्तवृत्ती बाळगत योग्य कृती केली तर तिला आध्यात्मिकता म्हणता येईल. हीच आध्यात्मिकता असते असं ते सांगतात. अशा प्रकारे गोपाल गौरदास यांनी खूप सुंदररित्या या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. खरं तर हे पुस्तक आपले संग्रही असणं गरजेचं आहे. खूप सुंदर उदाहरणं याच्यामध्ये आहेत. आता प्रत्येक वेळेअभावी, तरी मी खूप वेळ घेतला तुमचा, वेळेअभावी सांगू शकली नाही मी प्रत्येक गोष्ट. आणि खूप सुंदर पुस्तक, खूप सुंदर माहिती आणि जीवन जगण्याची एक दिशा यामुळे मिळते आणि यामुळे बऱ्याच गोष्टी मला सुद्धा नव्याने कळायला सुरुवात झाली. धन्यवाद.